साधारणपणे दोन प्रकारचे ट्रेनिंग असतात, एक इंडोर आणि एक आउटडोर असतं. म्हणजे थोडक्यात त्या 1 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला जेम्स बॉन्ड बनवलं जातं. पण ते ट्रेनिंग पुरेसं आहे का? नाही, ते ट्रेनिंग पुरेसं नाही आहे, निश्चितच पुरेसं नाही आहे. माझा सांगण्याचा हेतू आहे की पोलिसिंग बदलायला पाहिजे, पोलिसांमधला भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे, पोलिसांची इमेज चांगली व्हावी असं सगळेजण बोलतात. पण बेसिक तुम्ही मेंटॅलिटी बदलायला पाहिजे ना. फार मला रेजिस्टन्स झाला होता, पण तरी पण खूप प्रयत्न करून डॉक्टर मंजुषा कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांचं एक लेक्चर मी तिथं आयोजित केलं होतं स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त. ते लेक्चर संपल्यानंतर 2 कॅडेट्स आले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते म्हणले की 5-6 महिन्याच्या काळामध्ये आम्ही पहिल्यांदा असं काहीतरी चांगलं ऐकलं की जे आमच्या मनाला भिडलं गेलं. डी जाधव म्हणून एक अधिकारी, अतिशय खडूस अधिकारी, इतरांचं पटत नव्हतं, पण केवळ त्यांचं ड्राफ्टिंग मला शिकायचं होतं, मला कसं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करायचं हे शिकायचं होतं. त्या ह्याच्यापैकी मी त्यांच्यावर राहिलो. मी असं म्हणेन की केवळ त्याचमुळं माझं पुढचं जे करिअर घडलं ते त्यामुळं घडलं. तेव्हाची गुन्हेगारी आणि आत्ताची गुन्हेगारी, तर त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? तेव्हाची गुन्हेगारी रॉ गुन्हेगारी होती, आताची गुन्हेगारी सॉफिस्टिकेटेड गुन्हेगारी झाली. आता ते घोड्यावर येणारे डाकू संपले. आता डाकू तुमच्या कॉम्प्युटरमध्ये घुसलेले आहेत, तुमच्या घराघरामध्ये घुसलेले आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी त्यांचा PSO होतो. शरद पवारांबरोबर काही दिवस होतो. बाळासाहेब ठाकरे यांचा मी PSO म्हणून काम केलेलं आहे. तर त्या काळामध्ये मातोश्रीवरती रॉकेट हल्ला होणारे असे इनपुट्स होते. एका पोलीस अधिकाऱ्याला खरंच वर्क लाईफ बॅलन्स साधणं शक्य आहे का? शक्यच नाही आहे. आमचे दत्ता पडसळीकर म्हणून एक कमिशनर होते, त्यांनी तो एक इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला होता. 8 तास ड्युटी, फक्त अंमलदारांनी 8 तास ड्युटी केल्यानंतर जायचं म्हणून. पण झालं कसं आहे माहिती आहे का, आमच्या अंमलदारांना आता सवय लागली होती, ज्याची 20-25 वर्ष सर्व्हिस झाली, 8 दिवसानंतर घरी जाऊन करणार काय? आमच्या खात्यामध्ये रिवॉर्ड मिळवणं इज नॉर्मल. हे मला 300च्या वरती रिवॉर्ड्स आहेत, पण आमच्याकडे पनिशमेंट नसणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला एकही पनिशमेंट नाही आहे. तर अंडरवर्ल्ड ही टर्म आपल्या बॉलिवूडनेच फेमस केली आहे, तर ही टर्म नक्की कुठून आली आणि काय याचा खरा अर्थ आहे? सर, ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी पॉलिटिकल सपोर्ट किंवा एक गव्हर्नमेंटचं बॅकिंग पोलीस दलाला असणं हे किती महत्त्वाचं आहे? मुंबई पोलीस दलात कोणते बदल व्हायला हवे असं तुम्हाला वाटतं? पोलीस खात्यामध्ये ना ती जी पॉवर आहे ना, ती पॉवर जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केली ना, तर खूप लोकांचे आयुष्य तुम्ही बदलू शकता. आणि प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दृष्टिकोनातून जर का प्रयत्न केला तर एक पोलिसिंग आपोआप चांगल्या दृष्टिकोनातून होतं. नमस्कार, मी अवंती देसाई मराठी मूळ संवादमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण गप्पा मारणार आहोत मुंबई पोलीस दलातल्या एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याशी, ज्याला आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. त्यांच्या पोलीस कारकिर्दीतील अनुभव, तणावपूर्वक परिस्थितीत घेतलेले निर्णय, कार्यक्षमता या सगळ्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. आपण स्वागत करूया माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. मराठी मूड संवादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, कसा आहे आज तुमचा मूड? मूड एकदम चांगला आहे, पाऊस पण छान पडतोय, तेव्हा मूड निश्चित चांगला आहे. वा सर, तुमचं खूप स्वागत आहे मराठी मूडमध्ये. पोलीस दलात येण्याची प्रेरणा तुम्हाला नक्की कशी मिळाली? पोलीस दलात मी अपघाताने आलो. प्रेरणा वगैरे काही नव्हती माझ्याकडे. मी पार्ला कॉलेजचा स्टुडंट आहे. ओके. 1987 साली ज्यावेळेस पार्ला कॉलेजमध्ये आमचा रिझल्ट लागला, त्यावेळेस एक माझा मित्र होता अजय महाडिक म्हणून. तो मला म्हणाला की अरे ते RTOची इन्स्पेक्टरची एक ॲडव्हर्टाईज झाली आहे, तर तू पण ती परीक्षा देणार का? तर म्हणलं RTOची इन्स्पेक्टरची परीक्षा कोण घेतं, कुठली संस्था घेते? तर म्हणलं MPSC तर होतं. मला MPSC काय हे पण मला माहीत नव्हतं. त्यांनी थोडीशी माहिती केली, मग त्यांनीच माझा फॉर्म आणला आणि आमचा, मला आठवतं 5 जुलै शनिवार होता, 5 जुलैला आमचा रिझल्ट लागला. दोघे पास झालो, कारण त्याला ग्रॅज्युएशन महत्त्वाचं असतं. आणि मग 7 जुलैला शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची. 7 जुलैला शेवटच्या फॉर्मपैकी त्याचा आणि माझे फॉर्म होते. पुढं जाऊन आम्ही दोघांनी क्लासेस वगैरे लावला, चांगला व्यवस्थित अभ्यास केला. मी परीक्षा क्लिअर झालो, पण अनफॉर्च्युनेटली तो क्लिअर नाही होऊ शकला आणि अशा पद्धतीने माझा पोलीस खात्यामध्ये प्रवेश झाला. सर, कुठच्याही क्षेत्रात आपण पाऊल टाकतो तेव्हा काहीतरी एक मनात असतं, कुठच्याही साधा एक नोकरी धरताना की बाबा तिथे असं असेल, असं काम असेल, असं करेन किंवा काहीही आपलं प्लॅनिंग असतं. तर पोलीस दलात येण्याच्या आधी तुमच्या डोक्यातली कल्पना आणि वास्तव यात काय फरक होता? पोलीस खूप गमतीशीर किस्सा आहे. आम्हाला पोलीस ट्रेनिंग असतं. एक जेव्हा जॉब डिपार्टमेंट जॉईन करतो तेव्हा 1 वर्षाचं पोलीस ट्रेनिंग असतं. नाशिकला असतं, पोलीस ऑफिसरसाठी नाशिकला ट्रेनिंग आहे.
तर 1988 साली जेव्हा ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि 1988 साली मला तिथं जावं लागलं 15 जूनला. तर मला असं अपेक्षित होतं की आपण नाशिकला जायचं, युनिफॉर्म घ्यायचा आणि ड्युटी जॉईन करायची. एक ट्रेनिंग म्हणजे 7-8 दिवसाचं असेल वगैरे असं या संकल्पना होती. नंतर माहीत पडलं की 1 वर्षाचं असतं ते. आणि तिथं गेल्यानंतर ते खडतर प्रशिक्षण केलं आणि त्या ठिकाणी जेव्हा आमच्यावरती जे संस्कार झाले, जे शिकवण्यात आलं, त्यानंतर मग हळूहळू पोलीस काय असतं, पोलिसिंग म्हणजे काय ह्याचा थोडी आयडिया आला. जोपर्यंत पोलिसांबद्दल तर सिरियसली जे बाहेरनं आपण पोलिसांना बघितलं असतं, सर्वसाधारण जनता पोलिसांच्या नादी लागत नाही. त्यामुळे आम्ही पण त्याच इमॅजिन जे बॉलिवूडमध्ये जे पोलिसिंग बघितलं होतं तीच संकल्पना आमच्या मनामध्ये पण होती की आता आपण असं करायचं आणि तसं करायचं. पण जेव्हा तिथं जाऊन ट्रेनिंग झालं त्यानंतर खरं पोलिसिंग काय असतं आणि बॉलिवूडमध्ये दाखवणारं पोलिसिंग याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे रिअलच झालं. सर, तुम्ही खडतर ट्रेनिंग बद्दल बोललात तर 1-2 गोष्टी सांगू शकाल? 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं, नाशिक पोलीस ट्रेनिंग आहे. माझ्या बाबतीमध्ये असं घडलं की माझा करिअरची सुरुवात आणि शेवट एकाच ठिकाणी झाला आहे. म्हणजे मी 1988 साली ट्रेनिंगसाठी नाशिकला गेलो होतो पोलीस. तेव्हाच त्याला कॉलेज म्हणायचं, पोलीस ट्रेनिंग कॉलेज म्हणायचं. नंतर त्याचं अपग्रेडेशन झालं आणि त्याची अकॅडमी झाली. आणि रिटायरमेंटचं शेवटचं वर्ष पण मी नाशिक पोलीस ट्रेनिंग अकॅडमीला होतो, असिस्टंट डायरेक्टर म्हणून होतो त्या ठिकाणी. तर म्हणजे दोन्ही वेळेस एकदा मी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो आणि रिटायरमेंटच्या वेळेस मी तिथे शिक्षक म्हणून होतो. असं म्हणजे आयुष्यातले ते अनुभव त्या ठिकाणी असतात. साधारणपणे 2 प्रकारचे ट्रेनिंग असतात, एक इंडोर आणि एक आउटडोर असतं. आउटडोर म्हणजे पोलिसांचं फिजिकल फिटनेस चांगला ठेवा या दृष्टिकोनानं सकाळी 5:30ला चालू होतं ॲक्टिव्हिटीज. म्हणजे 6ला तुम्हाला ग्राउंडमध्ये उतरावं लागतं. 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत फिजिकल फिटनेस चालतो. म्हणजे 5 किलोमीटर रनिंग असतं, त्यानंतर PT असतं, त्यानंतर परेड. असं साधारणपणे अगदी हिवाळ्यामध्ये पण, नाशिकच्या हिवाळ्यामध्ये पण तुमच्या अंगातनं वाफा काढण्याची ताकद त्या व्यायामामध्ये असते. आणि ते खडतर प्रशिक्षण म्हणजे तो झाल्यानंतर मग 9 वाजता आम्हाला ब्रेकफास्टची वेळ असते. ब्रेकफास्ट पण तो ठरलेला असतो. 2 अंडी म्हणा किंवा व्हेज असेल तर केळी, दूध आणि पोहे हा एक ब्रेकफास्ट करायचा. त्यानंतर इंडोर्सची क्लासेस चालू होतात ज्या ठिकाणी आम्हाला कायद्याचं ज्ञान दिलं जातं, पोलीस तपास कसा करावा, काही विधी म्हणजे काही ॲडव्होकेट्स आहेत जे आम्हाला ट्रेनिंग देतात, काही एक्स पोलीस ऑफिसर असतात किंवा सर्विंग पोलीस ऑफिसर्स असतात, जसं मी तिथं गेलो होतो. ते मग पोलीस तपास ॲक्च्युली कसा करतो, प्रॅक्टिकली कसं करतात. नंतर काही फॉरेन्सिक सायन्समधले एक्सपर्ट्स असतात, ते फॉरेन्सिक सायन्स कसं असतं. काही डॉक्टर्स असतात, म्हणजे पोस्टमॉर्टम कसा होतो, शरीराची आंतररचना कशी असते, नंतर कुठल्या हाताऱ्याने मारल्यानंतर कशी जखम होते, ह्या दृष्टिकोनातनं सर्व म्हणजे थोडक्यात त्या 1 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला जेम्स बॉन्ड बनवलं जातं. सगळ्या फील्डमधलं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतं. त्यानंतर सकाळी 1 वाजता कॉलेज संपलं की लंच टाईम असतो. ते झालं की 3ला परत तुम्हाला बाहेर यावं लागतं, ग्राउंडमध्ये यावं लागतं. 3 ते 5, 5:30पर्यंत तिथलं जे परिसराची साफसफाई ठेवणं, झाडांची निगा राखणं, नंतर हत्यारांची निगा राखणं, नंतर हे सगळे स्वतः कामं करायची असतात. गार्डन मेंटेन करणं, मग प्रत्येकाला वाटून दिलं जातं. हे सगळे आपण स्वतः कामं करायची असतात. आणि त्यानंतर मग संध्याकाळी 6 वाजता थोडंसं रिलॅक्स केलं जातं. 7-7:30ला परत डिनर आणि त्यानंतर 9ला एक रोल कॉल असतो. त्यानंतर एक एवढे दिवसभर धावपळ केल्यानंतर माणूस जाऊन झोपतो, पण कधी रात्री 1 वाजता 1:30 वाजता बिगुलो असतो आणि मग परत जावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी चेक असतो, कोणी पळून तर नाही गेलं ना, कोणी ॲब्सेंट तर नाही ना, म्हणून तो एक अर्जंट आणि त्यामध्ये टाईम बाउंड असतो. तो बिगुल वाजल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी पोहोचावं लागतं आणि ते डिस्टन्स खूप जास्त असतं. त्यामुळे पळापळत करत जावं लागतं रात्रीच्या थंडीमध्ये. पण नाशिकला थंडी खूप असते. तर अशी सगळी, पण ते खडतर प्रशिक्षण केल्यानंतर खरोखर चांगल्या अर्थाने चांगला पोलीस अधिकारी घडतो, एवढं मात्र निश्चित आहे. सर, तुम्ही आत्ता उल्लेख केलात की 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं तुम्हाला, त्यात सगळ्या बाजूचं शिक्षण मिळतं. पण ते ट्रेनिंग पुरेसं आहे का, कमी पडतं का, तुमचं काय मत आहे? नाही, ते ट्रेनिंग पुरेसं नाही आहे, निश्चितच पुरेसं नाही आहे. पण ते असं आहे की कंटिन्युअस 2 वर्ष घेऊन पण उपयोग नाही. त्याच्यापेक्षा बेस्ट वे असा आहे की 1 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना एक 5 वर्ष फील्डचं नॉलेज घ्यावं त्यांनी. म्हणजे जेणेकरून कायदा शिकलोय आपण, पण तो कायदा रिअलिटीमध्ये कसा इम्प्लिमेंट करायचा, त्याचा अर्थ कसा काढायचा, त्याचे कोणते सेक्शन्स लावले पाहिजे, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय, आणि हे प्रॅक्टिकल जेव्हा एक्सपिरियन्स ते 5 वर्ष घेत, त्याच्यानंतर परत त्यांना एखादं 3 महिन्याचं किंवा 5-6 महिन्याचं एक कोर्स असावा. त्यानंतर मग त्याचा परिणाम जास्त असा चांगला होणार की त्यांना एक तर कायदा वेगळ्या प्रकारे माहिती होईल. दुसरी गोष्ट, प्रॅक्टिकल परिस्थितीमध्ये कायदा कसा वापरला जाईल ह्याचं नॉलेज त्यांना होईल. त्या दृष्टिकोनातून ते करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आणखीन एक, आता तुम्ही विषय काढला तर सांगतो, ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये पोलीस ट्रेनिंग अकॅडमी ही अशी पोस्टिंग आहे
त्याच्यामध्ये आमच्याकडे पोलीस डिपार्टमेंटमध्ये पनिशमेंट पोस्टिंग असं मानलं जातं. म्हणजे जो कोण अधिकारी फील्डमध्ये काही चुका करतोय किंवा काही कारणाने त्या पोलीस तिथे इकडे तिकडे नको तर ह्याला मग या अधिकाऱ्याला पोलीस ट्रेनिंग अकॅडमीला टाका. ह्याचा अर्थ तो अधिकारी निगेटिव्ह फ्रेमवर्कमध्ये जातो आणि निगेटिव्ह फ्रेमवर्कमध्ये जाऊन त्या स्टुडंट्सला निगेटिव्ह गोष्टी शिकवत असतो, जे आम्ही आमच्या ट्रेनिंगच्या काळामध्ये पण अनुभवलेले. एक आमचे तेव्हा एक DYSP होते, ते आयुष्यभर आम्हाला पोलीस खातं किती वाईट आहे आणि कसा त्यांच्यावर अन्याय झाला आहे हे शिकवत होते. आता तुम्ही हा प्रश्न पडला की मी गेलो म्हणजे मी पण काही प्रॉब्लेम केला होता का, काहीतरी लोचा लफडा केला होता का म्हणून गेलो होतो, तर नाही. तर मी जाण्याचं कारण काही पॉलिटिकली सिनारिओ जो झाला होता. उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल की ती अँटालियाची एक केस खूप गाजली होती आपल्याकडे. त्या केसमध्ये एक पॉलिटिकली स्टॉर्म आला सगळा आणि मग त्यांनी ह्या ग्रुपचे लोक त्या ग्रुपचे लोक सगळ्यांना मुंबईच्या बाहेर काढायचं ठरवलं होतं. मग त्याच्यामध्ये माझा नंबर लागला. मला म्हणजे एकाची गोळी दुसऱ्याला लागली तिसऱ्याला, त्यातला प्रकार आहे. पण एनिवे मी ती पॉझिटिव्हली घेतलं आणि मी पोलीस ट्रेनिंगला गेल्यानंतर पण पोलीस अधिकाऱ्यांना सकारात्मकच शिकवलं. मी स्वतःचं पोलीस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेतलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना मला माहीत होतं, मी स्वतः ट्रेनिंग केलं असलं मला माहीत होतं. माझे 1988 साली जर ट्रेनिंग झालं तर तुम्ही सांगाल त्यातल्या सिग्निफिकंट गोष्टी माझ्या मेंदूवर अशा पद्धतीने एम्बॉस केल्या गेल्यात की असं वाटतं की कालच माझं ट्रेनिंगमध्ये ते घडलेलं आहे. त्यामुळं उदाहरणार्थ सांगायचं तर जे बाहेरनं एक्सपर्ट्स येऊन आपल्याला चांगल्यापैकी नॉलेज देतात किंवा इतर वागणं, तर त्यांचा खूप परिणाम होतो. म्हणून मी त्यावेळेस खूप प्रयत्न करून ॲक्च्युली फार मला रेजिस्टन्स झाला होता, पण तरी पण खूप प्रयत्न करून डॉक्टर मंजुषा कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांचं एक लेक्चर मी तिथं आयोजित केलं होतं स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त. सुरुवातीला त्यांना पण कॉन्फिडन्स नव्हता, कारण 700-800 स्टुडंट्स होते की हे चुळबुळ करतील बसतील नाही. पण 15 मिनिटानंतर सगळ्यांची हालचाल पूर्णपणे एकदम स्तब्ध होऊन सगळेजण ते ऐकायला लागले. त्यांनी अतिशय, मला माहीत होती त्यांच्या वक्तृत्वावर मला पूर्ण गॅरंटी होती, त्यामुळे त्यांनी अतिशय सुंदरपणे ते प्रेझेंटेशन केलं. आणि आजकालच्या काळामध्ये पण स्वामी विवेकानंदांचे विचार किती उपयुक्त आहे, आपल्याला कसं मार्गदर्शन करणार आहेत आणि खास करून पोलीस खात्याला कसे मार्गदर्शन करणार ह्याचं खूप सुंदर. आणि त्या पण गव्हर्नमेंट सराउंड असल्यामुळे त्यांना माहिती आहे डिपार्टमेंटमध्ये कुठं अन्याय होतो, कसा अन्याय होतो, त्याची त्यांनी सांगड घातल्यामुळं ते लेक्चर त्या मुलांच्या मनापर्यंत भिंबवलं गेलं. त्याचा परिणाम असा झाला की ते लेक्चर संपल्यानंतर 2 कॅडेट्स, त्यांना कॅडेट्स म्हणतात, जे स्टुडंट्स असतात त्यांना कॅडेट म्हणतात, 2 कॅडेट्स आले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते म्हणले की इतक्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये आम्ही पहिल्यांदा असं काहीतरी चांगलं ऐकलं की जे आमच्या मनाला भिडलं गेलं. तर माझा सांगण्याचा हेतू आहे की पोलिसिंग बदलायला पाहिजे, पोलिसांमधला भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे, पोलिसांची इमेज चांगली व्हावी असं सगळेजण बोलतात आणि सगळे राजकारणी सांगतात की आम्ही पोलिसांचा पगार वाढवला पाहिजे, हे केला पाहिजे. ते ठीक आहे, दॅट इज ऑल पार्ट ऑफ, पण बेसिक तुम्ही मेंटॅलिटी बदलायला पाहिजे ना. मग ती जर काय मेंटॅलिटी तुम्हाला बदलायची असेल तर ते जे संस्कार त्यांच्यावर पोलीसचे होत असतात ते म्हणजे पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये. त्या ठिकाणी तुम्ही चांगले अधिकारी नेमा, त्यांच्यावरती संस्कार चांगले करा, एक चांगला अधिकारी घडला पाहिजे. नाशिकला ट्रेनिंग होत असून स्वातंत्र्यवीर सावरकर कोण आहेत हे त्यांना माहीत नाही, नाशिकच्या लोकांना माहीत नाही, हे दुर्दैव आहे. मी नाशिकला असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आपल्या ह्याला भगूरला खास पहिल्या वर्षी जेव्हा गेलो होतो मी एकटाच गेलो, कोणच नाही आले माझ्याबरोबर. पण दुसऱ्या वर्षी मी ब्रेन वॉश करून गेलो, 40 लोकांना घेऊन गेलो होतो, नाशिकचेच लोक होते. त्यांनी जेव्हा फेसबुकवरती लिहिलं की तेव्हाच त्यांनी सांगितलं की सावरकर एवढे मोठे होते, सावरकरांचा वाडा इथं आहे आणि तो एवढा सुंदर वाडा आहे हे आम्हाला माहीत पण नव्हतं. तर सांगण्याचा हेतू आहे की मुलांवरती तिथं संस्कार, ते कॅडेट्स आहेत, असं नाही म्हणत की पर्टिक्युलर. मी सावरकर एक उदाहरण दिलं. जेवढे पण आपले राष्ट्रपुरुष आहेत, मग जवाहरलाल नेहरू असू दे, महात्मा गांधी असू दे, सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती कुठं ना कुठेतरी शाळेमध्ये आपण शिकलो, नो डाऊट, परंतु ह्या परसेप्शन, पोलिसिंग परसेप्शनच्या दृष्टिकोनातनं ते विचार त्यांच्यावरती बोंबवणं, त्यांच्यावरती संस्कार करणं हे फार 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 गरजेचं आहे. आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की ट्रेनिंग 1 वर्षाचं निश्चित कमी आहे, पण तुम्ही 2 वर्षाचं केलं तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे व्हेकन्सी आहे, जो व्हॅक्यूम निर्माण झाला आहे, त्याच्यावरती जस्टिफाय होणं कठीण आहे. मग त्याच्यावरती काय तर 1 वर्ष तुम्ही अगोदर ट्रेनिंग सलग द्या, 5 वर्ष त्यांना प्रॅक्टिकल करू दे आणि त्यानंतर परत एकदा 3 किंवा 6 महिन्याचं ट्रेनिंग त्यांना द्या की जेणेकरून ते अतिशय व्यवस्थितपणे तो कायदा अंमलात आणतील. सर, आत्ताच आपण ट्रेनिंगबद्दल बोललो की ते ट्रेनिंग फक्त फिजिकल ट्रेनिंग न राहता त्यातनं एक चांगला माणूस पण घडला पाहिजे. तर कायदा, सुव्यवस्था आणि मानवी संवेदना ह्याची सांगड ट्रेनिंगमध्ये आणि नंतर प्रॅक्टिसमध्ये ही कशी घालता येईल? ते मी तुम्हाला आत्ता ते सांगितलं की आपल्याला त्यांना एकदा ट्रेनिंग देऊन बाहेर पडल्यानंतर त्यांना एक 5 वर्ष काम करू द्यायचं.
काम करून झाल्यानंतर परत त्यांना इन हाऊस बोलून किंवा कुठल्याही ट्रेनिंग सेंटरला बोलून जे कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी बोलून त्यांच्यावर नुसतं परत ट्रेनिंग कायद्याचं ट्रेनिंग न देता त्यांच्यावर संस्कार पण करायचे की जेणेकरून ते मी तुम्हाला म्हटलं जसं शाळेमध्ये आपल्यावर संस्कार केले जातात संस्कार अरे बस मी तुझ्यावर संस्कार करतो असं म्हणून संस्कार नाही होत. तर ते संस्कार कसे होतात ते आपले सिनियर्स कसे वागतात आपले सिनियर्स बोलतात कसे त्यातनंच बरेचसे संस्कार होतात. मग त्यामुळे म्हणून तुम्हाला सांगितलं की पोलीस ट्रेनिंग अकॅडमीला तुम्ही जे इन्स्ट्रक्टर म्हणून नेमाल ते आदर्श लोक नेमले पाहिजे त्यांना फॉलो करतो पण आम्हाला वाटलं पाहिजे की ह्याच्यासारखं मला जमता आलं पाहिजे. आणि पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो हे यंग ऑफिसर मी इवन वेन आय जॉईन जेव्हा तरुण ऑफिसर जेव्हा पोलीस स्टेशनला जातो एक चांगला अधिकारी जर का असेल तर त्याला फॉलो करायला अनाहूतपणे त्याला फॉलो करायला सुरुवात करतो. आता मी जेव्हा 1988-89 मी बाहेर आलो ट्रेनिंग करून आणि माझं दहिसर पोलीस स्टेशनला पोस्टिंग झालं तर त्या ठिकाणी बरेच अधिकारी होते पण त्यामध्ये मी नाव घेतो एक DD जाधव म्हणून एक अधिकारी अतिशय खडूस अधिकारी इतरांचं पटत नव्हतं अगदी. आणि एकदा तर त्यांनी मला सांगितलं अरे जरा चहा घेऊन ये म्हणून तर मी चहा आणायला दुसऱ्या ऑफिसरने सांगितलं अरे तुला चहा आणायला पाठवलं म्हटलं काय हरकत असेल त्यामध्ये मी त्यांच्याकडनं शिकून घेतलं आणि तुम्हाला त्याचा परिणाम असं सांगतो की मला त्यांच्याकडनं त्यांचं ड्राफ्टिंग अतिशय एक्सलंट होतं. माणूस विम्झिकल होता नो डाऊट पण केवळ त्यांचं ड्राफ्टिंग मला शिकायचं होतं मला कसं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करायचं हे शिकायचं होतं त्या ह्याच्यापरी मी त्यांच्यावर राहिलो. आणि त्यामुळं मी असं म्हणेन की केवळ त्याचमुळं माझं पुढचं जे करिअर घडलं ते त्यामुळं घडलं. म्हणून अशा पद्धतीने म्हणून तुम्हाला सांगितलं जे नवीन अधिकारी आल्यानंतर पण त्यांना एक चांगले मेंटॉर मिळणं गरजेचं आहे. पोलीस खात्यामध्ये प्रलोभनं खूप येतात मग तो आर्थिक प्रलोभन म्हणा किंवा बाकीच्याकडे आणि त्याच्याकडे झुकण्याचा किंवा जाण्याचा अतिशय सहज माणूस झुकला जातो. त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी खूप त्याच्यावर संस्कार करणे त्याच्यावर मोटिवेशन करणे हे फार गरजेचं असतं. आणि ते एका वर्षाच्या मध्ये किंवा 6 महिन्यामध्ये होत नसतं ते दॅट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ती कंटिन्युअस प्रोसेस मी कुठल्या प्रकारे करू शकता तर तुमचे पोलीस सिनियर ऑफिसर्स असतात त्यांनी त्यांच्यावरती वागण्या बोलण्यात करायला पाहिजे. एखाद्याला असं फॉलो करता आलं पाहिजे त्यांना असा कुठले तरी अधिकारी पाहिजे त्यामध्ये. सर तुम्ही साधारण 90च्या दशकापासून काम करताय तर तेव्हाची गुन्हेगारी आणि आत्ताची गुन्हेगारी तर त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? तेव्हाची गुन्हेगारी रॉ गुन्हेगारी होती आताची गुन्हेगारी सॉफिस्टिकेटेड गुन्हेगारी झाली. त्यावेळेसची जसं आपण आपल्या लहानपणी दरोडेखोर हेच वाचलं डाकू असायचे दरोडे आता ते घोड्यावर येणारे डाकू संपले. आता डाकू तुमच्या कॉम्प्युटरमध्ये घुसलेले आहेत तुमच्या घराघरामध्ये घुसलेले आहेत. त्यामुळे काय गुन्ह्याचं स्वरूप बदललेलं आहे गुन्हे करण्याची कार्यपद्धत बदलली. त्यावेळेस गँग वॉर होतं फिजिकली हार्म केला जायचा आता त्याची गरज पडत नाही. एखाद्या माणसाचे बँक बॅलन्स एका मिनिटामध्ये सायबर क्राईमच्या माध्यमाने खाली केला जातो. आणि असे काही गाव आहेत अक्षरशः भारतामध्ये की ते अक्षय गावच्या गाव त्या सायबर क्राईममध्ये इन्वॉल्ड आहेत त्यामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. 90ची जी परिस्थिती होती ती म्हणजे एक पहिलं सुरू झालं गँग रायव्हलरी. त्या गँग रायव्हलरीमध्ये ते एकमेकाचे गँगस्टर्सला मारायला सुरुवात केली त्यांनी. मग त्यामध्ये वेपन्स वापरायला पहिल्यांदा कोयता वगैरे वापरत होते त्यानंतर हळूहळू फायर आर्म्स वापरायला सुरुवात केली गोळ्या मारायला सुरुवात केली एकमेकांना. मग त्याच्यानंतर ते वाढत गेलं. ते लोक मग सर्वसाधारण सिव्हिलियन्स जे सिम्पथायझर्स होते किंवा त्यांचे इन्व्हेस्टर्स होते किंवा त्यांच्याकडे त्यांचा पैसा होता त्यांना मारायला सुरुवात केलं. असं करत करत ते गँगवर वाढत नंतर रिकव्हरीला सुरुवात केली त्यांनी वसुली करून द्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली रिअल इस्टेटमध्ये एंट्री केली. असं करून मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो 1995, 97, 98 पर्यंत अशी परिस्थिती होती की मुंबई हातातनं गेली. कारण कुणी जरी मोठ्या प्रमाणात लग्न केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला फोन यायचा गँगस्टरकडनं एवढं मोठं लग्न करतं एवढे पैसे पाठव. एखाद्याने गाडी मोठी बुक केली तर त्याला लगेच माहिती पडायची की बाबा त्यांनी गाडी केली आणि त्याला मग फोन येऊन धमकी दिली जायची. आणि त्यांना शूटर खात ते बसायचे दुबईमध्ये ह्याच्यामध्ये आणि तिथून इथं ऑर्डर सोडायची. इथं जे टपोरी लोक होते ते 5-10 हजारामध्ये पण मर्डर करायला तयार व्हायचे. त्यामुळे आणि त्यावेळेस आपल्याकडची टेक्नॉलॉजी पण एवढी होती. आणि दुसरी गोष्ट अशी होती की सरकारचं पण आय थिंक की जेवढं पाहिजे त्याप्रमाणे हे नव्हतं. आता कसं बघा तुम्ही आता आपण दुबईतनं पण उचलून आणतो ती भीती नाही राहिली त्यांना. त्यावेळेस त्यांना माहित होतं की आपण दुबईत सेफ आहे इकडे सेफ आहे तसं वाटतं का नाही. गुन्हेगार कुठं का असेना त्याला पकडून आणण्याची ताकद देशामध्ये असली पाहिजे लॉ अँड ऑर्डरकडे असली पाहिजे तर ते शक्य होतं. त्या काळामध्ये तुम्ही दाऊदचं नाव ऐकलं असेल छोटा राजन झालं रवी पुजारी झालं हे एक छोटे टपोरी लोकांनी या देशाला सळोगी पोळं करून सोडलं होतं. हे हास्यास्पद आहे. सर आपण आत्ता नावं घेतलीत
तर अंडरवर्ल्ड ही टर्म आपल्या बॉलिवूडनेच फेमस केली आहे. तर ही टर्म नक्की कुठून आली आणि काय याचा खरा अर्थ आहे? आता जसं आता ज्याच्यामध्ये ब्लॅक वेब्स आणि डार्क वेब म्हणून एक प्रकार चालतो, तसं सेम प्रकार त्यावेळेस अंडरवर्ल्ड होतं. जसं हे तुम्हाला वरती दिसतं जग आहे, तसं जग ह्या जगाच्या मागे पण एक दुसरं जग आहे, गुन्हेगारी जग आहे. त्यामध्ये काही अदृश्य शक्ती काम करतायत, त्यामुळे त्याला अंडरवर्ल्ड म्हटलं जायचं. परदेशामध्ये बसून इथं सूत्र ते हलवत होते. त्याला काही आपले इथले स्थानिक लोक पण सपोर्ट करत होते, काही प्रतिष्ठित नागरिक पण काही कारणाने वैयक्तिक म्हणा स्वार्थासाठी किंवा मजबुरीने त्यांच्याशी जोडले गेले होते. आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबईवरती आज सकाळ दुपार संध्याकाळी इकडे फायरिंग तिकडे फायरिंग अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट, सुमित खटाव म्हणून एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते, त्यांचा मर्डर झाला होता. असे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्टला पण त्यांनी मारायला मागे पुढे बघितलेलं नाहीये. पोलीस ऑफिसरवरती अटॅक केलेले, पोलीस ऑफिसर्स मारलेले आहेत त्यांनी. काही इवन पॉलिटिकली मर्डर्स पण आपल्याकडे झालेले आहेत, MLA आमदार वगैरे असे लोक पण त्यांनी मारलेले आहेत. तर हे खूपच भयानक होत चाललं. आणि झालं कसं काय, नंतरच्या काळामध्ये दोन राज्य, आता पूर्ण जग जसं जवळ आलंय तसं त्या पूर्वी राज्य पण जवळ आलेली होती. राज्यातनं पण ह्या राज्यातनं त्या राज्यात जाऊन पण गुन्हेगारी करणं किंवा या राज्यातनं त्या राज्यातनं वेपन्स मागवणं फार सोपं झालं होतं त्या काळामध्ये. नंतर ह्या राज्यातले गुन्हेगार त्या राज्यात पण जाऊन करत होते. आता UP आणि बिहार, झारखंड, आता झारखंड झालंय म्हणून, पूर्वी ते एकत्र होतं. त्यावेळेस ही परिस्थिती एवढी गंभीर होती की त्यावेळेस त्या भागामध्ये अपेक्षेप्रमाणे लॉ अँड ऑर्डर नव्हती. त्यामुळे गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात चालली होती. अगदी खूप मोठे मोठे गँगस्टर्स तेव्हाच होते. त्यानंतर UP STF जे फॉर्म झालं, UP STFनी अतिशय सुंदर काम केलं. गुजरात STFनी पण चांगलं काम केलं. ह्या STFनी ज्यावेळेस काम स्पेशल टास्क फोर्स म्हणून नेमलं आणि गव्हर्नमेंटने त्यांना बऱ्यापैकी सपोर्ट केला. तसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मग नंतर क्राईम ब्रांच एक चांगल्यापैकी करा, नंतर ATS तयार झालं. आणि मुंबई, मग शेवटी गव्हर्नमेंटचं विल पॉवर महत्त्वाची असते. आणि मग त्यानंतर मग त्यांनी या गँग वर्ल्डवरती किंवा अंडरवर्ल्डवरती पूर्णपणे कंट्रोल आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. मग त्यामध्ये गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस होम मिनिस्टर झाले त्यावेळेस त्यांनी एक एन्काउंटर, जो आता शब्द वापरला जातो, पोलीस चकमक म्हणा किंवा पोलीस ॲक्शन, ह्याला थोडासा फ्री हँड दिला, सपोर्ट केला की गुन्हेगारी संपली पाहिजे. मग ती कुठली असो, मग तो छोटा राजन असो नाही तर दाऊद असो, ही गुन्हेगारी मुंबईतनं पूर्ण वाईप आउट करण्याच्या दृष्टिकोनातनं पहिलं पाऊल त्यांनी उचललं आणि पोलिसांना त्यांनी फ्री हँड दिला होता. त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेस मुंबईमध्ये तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणावरती पोलीस चकमकी घडल्या आणि त्यामध्ये नामचीन गुन्हेगार मारले गेले. आणि त्याच वेळेस गव्हर्नमेंटनी दोन्हीकडनं कार्य केली. त्याच गव्हर्नमेंटनी मोका म्हणून कायदा आणला, जो अतिशय डेटरंट कायदा होता. त्या कायद्यामध्ये बेल मिळणं कठीण राहतं, कन्व्हिक्शनचे चान्सेस जास्त आहेत. तर हे दोन्हीकडनं केल्यामुळं हळूहळू करत 2000च्या नंतर ते थोडंसं 2005 पर्यंत अंडरवर्ल्ड बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं होतं. सर, ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी पॉलिटिकल सपोर्ट किंवा एक गव्हर्नमेंटचं बॅकिंग पोलीस दलाला असणं हे किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. विदाऊट दॅट काहीच करू शकत नाही तुम्ही. एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा पकडून आणतो तो सांगतो की हा माझ्या ओळखीचा आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, आणि मग तिकडून पण तसाच रिस्पॉन्स येतो, तर तो पोलीस ऑफिसर काय करणार बिचारा? तर ते सपोर्ट लागतोच. म्हणजे बॅकिंग असल्याशिवाय, पॉलिटिकली सपोर्ट असल्याशिवाय काहीच होत नाही. एक काळ आपण जो इवन काही टू सर्टन एक्सटेंट अपहरण वगैरे असे पिक्चर आपण बघितले, त्यामध्ये जो जेलचा सिनारिओ दाखवा तसा जेलचा सिनारिओ प्रत्यक्षामध्ये होता, कारण त्यांना राजकीय वरदहस्त होता. जेलमधनं आता ते निवडणूक लढू शकत होते, लढून येत होते. पण कुठं ना कुठेतरी असतं ना, मी म्हटलं ना की कुठं ना कुठे एक अति जेव्हा 100 पापं घडल्यानंतर हे होतं, त्यातल्या प्रकारे आता गव्हर्नमेंटला पण जागलं. प्रत्येक राज्यातलेच, मी असं नाही म्हणत महाराष्ट्र, प्रत्येक राज्यातले गव्हर्नमेंटलाच ते रिअलाईज की जोपर्यंत आपण गुन्हेगारीवरती कंट्रोल मिळवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या राज्याची प्रगती होऊ शकत नाही, कारण इन्व्हेस्टमेंट येऊ शकत नाही. जो राज्य ज्या राज्यामध्ये असं अनसर्टन्टी आहे, टेररिझम आहे, गँग वॉर आहे, ज्या ठिकाणी त्या इन्व्हेस्टरला भीती वाटत असेल तर ते येणार नाही त्या ठिकाणी. मग ती येण्यासाठी काहीतरी त्याला ॲश्युरन्स पाहिजे. नुसतं ॲश्युरन्स तोंडाने देऊन भागत नाही, तर तुमच्या कृतीमध्ये दिसलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस आपण करतो त्यानंतर मग ते दिसतं की आपल्याला रिअलाईज होतं की खरोखर गव्हर्नमेंट सिरियस आहे या पॉईंटवरती, आणि मग तो इन्व्हेस्टर आपल्याकडे यायला सुरुवात होतो. अशी ती परिस्थिती येते. सर, गँगवॉर बद्दल तुम्ही बोललात, तर तेव्हा VIP जे होते बॉलिवूड पॉलिटिक्समधले, तर त्यांची सुरक्षा फार महत्त्वाची गोष्ट असेल, कारण त्यांनाही या गँगस्टर्सपासून धोका नक्कीच असणार. तर VIP सुरक्षा ह्या
क्षेत्रात पण तुमचं काम होतं, तुमचा होल्ड होता, तर त्यावेळेचा काही अनुभव तुमचा? पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक SPU म्हणून विभाग आहे, स्पेशल प्रोटेक्शन युनिट म्हणून आहे. बरं. जसं आपण ब्लॅक कॅट कमांडोज म्हणतो किंवा पंतप्रधानांना यांना त्यांना जशी सुरक्षा दिली जाते तशी ज्या ठिकाणी SPUच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आणि इतर कोण VIP असेल त्यांना एक सुरक्षा प्रोव्हाइड केली जाते. त्याचे 3-4 प्रकारचे, एक झेड सुरक्षा, Z+ सिक्युरिटी, X सिक्युरिटी, Y सिक्युरिटी, स्केलवरती डिपेंड आहे. बरोबर. प्रत्येकाला थ्रेट किती ती दिली जाते आणि त्यांच्या माध्यमातून यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. मी पण SPU मध्ये काम केलेलं आहे. 1999 ते 2003 पर्यंत मी SPU मध्ये काम केलेलं आहे. त्या दरम्यानमध्ये बऱ्याच मुंबईतल्या म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी त्यांचा PSO होतो. शरद पवारांबरोबर काही दिवस होतो. उज्ज्वल निकम साहेबांच्या बरोबर होतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे काळ माझा गेला मातोश्रीवरती. बाळासाहेब ठाकरे यांचा मी PSO म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर मुकेश पटेल म्हणून होते. बरेच म्हणजे मुंबईतले राज ठाकरेंबरोबर काही काळ, उद्धव ठाकरेंबरोबर काही दिवस होतो. तर मी त्यावेळेस मातोश्रीला घेण्याचं कारण असं होतं की मी लॉ करत होतो. त्यामुळे तिथं मला लॉचा अभ्यास करायला थोडासा वेळ मिळायचा, कारण त्याच्या मुवमेंट फार कमी असायचे. त्यामुळे अभ्यास करायला वेळ मिळाला म्हणून मी ते तिथं घेतले होते पॉईंट आणि मी व्यवस्थितपणे ते करत होतो. चांगले अनुभव आहेत त्याच्यामध्ये. हे मोठ्या लोक असतात, त्यांची विचार पण मोठे असतात आणि ज्यावेळेस गाडीत आम्हाला त्यांच्याच गाडीत बसावं लागतं. त्यावेळेस गाडीत जात बसताना काही चर्चा होते, काही शब्द 2-4 शब्द जरी आपल्या कानावर पडले किंवा त्यांनी आपल्याशी इंटरॅक्शन केलं, दॅट इज गुड थिंग. बाळासाहेब ठाकरे गाडीमध्ये बसताना आमच्याशी बोलायचे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मध्ये एवढं असताना पण ते आम्ही समजा पोलीस ऑफिसरने सांगितलं की एखाद्या ठिकाणी जे काही निर्देश देत तेवढे ते ऐकायचे, कारण सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. आम्ही गोरेगावला गेलो होतो. तर गोरेगावला ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या ठिकाणच्या लोकांनी ते जे डिस्टन्स ठेवायला असतं ते ठेवलंच नव्हतं. आणि त्यावेळेस स्टेज पण नाही, गाडी उतरल्यानंतर पण सगळे लोक त्या गाडीच्या जवळ पोहोचले होते. आणि मी थांबवल्यावर माझ्या लक्षात आलं तिथं गडबड आहे. म्हणजे मग साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही उतरू नका, 5 मिनटं जरा मी क्लिअर करतो. ते बसून राहिले गाडीमध्ये. मग ते सगळं मी क्लिअर केलं. सगळं क्लिअर केल्यानंतर पोलिसांना लाठ्या देऊन उभ्या केल्या. मग तो वेग तयार केला आणि मग त्यानंतर त्यांना त्यातनं घेऊन गेलो होतो. असं म्हणजे आमच्या इन्स्ट्रक्शन पण ते त्यांना माहीत असायचं, ऐकायचे ते म्हणे. आणि आणखीन एक त्यांचं होतं की त्यांची एकदा गाडी निघाली की थांबलेली कुठलं सिग्नलला म्हणा किंवा काही गाणं थांबता का म्हणे. हे मग ते त्यावेळेस ते बोलून दाखवायचे, अरे तुम्ही कळलं नाही का मी निघालो म्हणून. तेव्हा सांगायचं आपण साहेब सांगितलं होतं पण ते अचानक काहीतरी घडलेलं आहे म्हणून असं. नंतर ज्यावेळेस ते ह्याला जायचे शिवाजी पार्कला किंवा कुठल्याही मोठ्या सभेला, त्यावेळेस मात्र ते बोलायचे नाहीत. त्यावेळेस पूर्ण त्या विचारायचं. मग येताना मात्र विचारायचे कसं झालं भाषण. सर, अशा लोकांबरोबर त्यांची सुरक्षा बघताना कधी त्यांच्या जीवाला काही धोका आहे असे काही मेसेजेस आले का? तसा काही अनुभव होता का? होता ना. कंटिन्युअस इनपुट, आमच्याकडे इनपुट्स म्हणतात त्याला. कंटिन्यू इनपुट्स असायचे की ह्या मार्गाने होणार आहे, त्या मार्गात. त्या काळामध्ये मातोश्रीवरती रॉकेट हल्ला होणार आहे असे इनपुट्स होते. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, आम्ही मग शेवटी ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या बिल्डिंगच्या आसपास पण त्याला पोलीस ठेवले होते. रोड क्रॉस करून पण ठेवले होते. नॉट ओनली दॅट, त्यांच्यामध्ये समजा असं काही घडलंच तर इव्हॅक्युएशन प्लॅन तयार करून ठेवला होता. कुठं सेफ हाऊस असेल, कुठं त्यांना शिफ्ट करता येईल, हा सगळा प्लॅनिंग करून ठेवलं होतं पोलिसांनी. पोलीस तयार करतात. कुठलेही VIP आल्यानंतर एक इन्सिडेंट घडू नये म्हणून तर प्रयत्न करतातच. पण इन्सिडेंट घडला समजा दुर्दैवाने तर कमी डॅमेज कसं होईल. आणि दुसरी गोष्ट VIPंचा सिक्युरिटी कशी आपल्याला ठेवतात. नुसतं ते सिक्युरिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना मेडिकल ट्रीटमेंट पण किती फास्ट मिळू शकेल. आणि या दृष्टी खूप मोठा विचार केला जातो त्यामध्ये. आपल्याला दिसतं म्हणून तुम्हाला म्हणलं मशिनरी आपल्याकडे समोर म्हणजे तुम्हाला त्यांच्या ह्याच्यामध्ये डॉक्टर्स असतात, नंतर फूड टेस्टर्स असतात, सगळ्या. इव्हन नॉट ओनली दॅट, ज्या VIPचं जे ब्लड ग्रुप आहे ते ब्लड ग्रुप तिथं अवेलेबल ठेवलं जातं की जेणेकरून काही घडलंच दुर्दैवाने तर ताबडतोब त्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून. हे सगळे काळजी घेतली जाते त्यांची. त्यामुळे सर, आपण जेव्हा कुठचाही गुन्हा म्हणतो किंवा गुन्हेगार म्हणतो तर गुन्हेगारी ही एक प्रवृत्ती आहे किंवा ही एक मानसिकता आहे. तर पोलीस दलात किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला मानसशास्त्राचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. आणि आमच्याकडे आहे ते क्रिमिनल सायकोलॉजी हा विषय आम्हाला. क्रिमिनॉलॉजीमध्ये क्रिमिनल सायकोलॉजी, कारण बेसिकली तुम्हाला गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगारच्या भूमिकेमध्ये जाऊन विचार करता आला पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की कसं, म्हणजे तुम्ही जेव्हा पोलीस जेव्हा सांगतात की
तुम्ही क्राईम सीन डिस्टर्ब करू नका, सेफ ठेवा, कोणाला ते कॉर्डन केलं जातं, कोणाला आतमध्ये अलाउड नाही केलं जातं. ह्याचं रिझन मला सांगतो. DNR पोलीस स्टेशनला एक संध्याकाळी 9-9:30 वाजता एका माणसाचा फोन आला. मी तिथंच बसलो होतो, माझी ड्युटी संपली होती, मी जायचं याच्यामध्ये होतो. फोन आला तर फोन घेतला तर त्यांनी माणसाने घाबरत सांगितलं की सर लवकर या, एक इथं महिला बेशुद्ध पडली, एक लहान बाळ पण बेशुद्ध पडलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं, माझ्या अनुभवावरनं माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे मोठी. गडबड नाहीपेक्षा मला माहीत होतं की इट मे बी मर्डर. म्हणून मी जेवढे पोलीस स्टेशनमध्ये अवेलेबल अधिकारी पटापट बरोबर घेतलं, आम्ही गाडीत बसलो आणि त्या स्पॉटला गेलो. ते सेकंड फ्लोअरला त्यांचं घर होतं. वरती गेल्यानंतर अतिशय हृदयद्रावक घटना म्हणा किंवा चित्र होतं. त्या सोफ्यावर, हॉलमध्ये सोफ्यावरती तो एक 4 वर्षाचा मुलगा निश्चित पडला होता. तिथून आतमध्ये गेल्यानंतर बेडरूम होतं, त्या बाजूला एक किचन होतं. किचन होतं. किचनच्या बाजूला एक बेडरूम होतं. त्या बेडरूममध्ये एक बाई तिथं पडलेली होती. दोघांची डेथ झालेली होती. आणि पोलिसातील काय म्हणतो ते एक माणूस कसा असतो ते पण तुम्हाला एक उदाहरण ठेवायचं देतो. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही सिनियर ऑफिसर्सना वगैरे कळवलं, सगळं ताबडतोब सगळे आले. आणि मग नंतर आमचे हे चालू होते ते त्या मुलाचे वडील पण तोपर्यंत आले. त्यांची रडारड खूप चालली होती. त्या ठिकाणच्या 2-3 गोष्टी बघा. क्रिमिनल सायकोलॉजी तुम्ही जे म्हणता ना ते कसं आहे, तर ह्या ठिकाणी एक सायकोलॉजिकल गोष्ट अशी होती की आता फक्त मी ऑब्झर्व करत होतो आणि काय करायचं. माझ्या एक लक्षात आलं की जो त्या मुलाचे जे वडील होते ते त्या बायकोकडे जी पडली तिथं अजिबात जात नव्हते. ते त्या मुलापाशीच रडत बसले होते. नॅचरली आपल्याला वाटतं की बाबा मुलाची अटॅचमेंट असणार ते, पण कुठंतरी बायको पण आहे म्हटल्यावर हे येणार ना. तिथं एक शंकेची पाल चुकली माझ्या मनामध्ये. दुसरे पॉईंट अशी होती की तिथं ह्याच्यावरती आता जसे इथे कप ठेवलेले आहेत तसे ठेवणीतले चांगले कप तिथे ठेवलेले होते. हे मी बघून ठेवलं होतं, काही बोललं नव्हतं त्यांना. नंतर आमचे सिनियर ऑफिसर सगळे आले आणि त्याच्यामध्ये आमचे सिनियर MA शेफ म्हणून सिनियर पे होते. ते घरातनंच आले. घरातनं आले आणि त्यांनी सीन बघितला, तो एक डेड बॉडी पडलेली लहान मुलाची. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी काय करावं, त्यांनी घरी फोन लावला. मी बाजूला होतं, घर एवढंसं असल्यामुळं ऐकू येतं सगळं. मिसेसला हाँ क्या मैं पहुंचा हूँ, दरवाजा बंद किया ठीकठाक. म्हणजे एवढा परिणाम त्याच्यावर झाला की माझ्या लक्षात आलं की त्यांच्यावर परिणाम झाला. तर मग थोड्या वेळाने सगळ्या स्थिर सावर झाल्या. त्या वडिलांना थोडं बेडरूममध्ये आणलं मी या साईडला. त्याला सांगितलं देखो अभी जो हो गया अभी अपने को आरोपी पकडना है की नाही. हाँ पकडना है म्हणलो. बच्चे को मारा मैं छोडेंगे नाही वगैरे. थोडंसं त्याला बोलतं केलं, हळू बोलतं केलं. आणि त्याला म्हटलं अभी ये जो चाय पी के गया है इसका मतलब कोई ना कोई पहचान वाला है, उसको ही चाय पी रहा है. दूसरा बात ऐसा है कि आपका दरवाजे को सेफ्टी डोर भी है, तो वो किधर भी ज़बरदस्ती नहीं हुआ है. इसका मतलब महिला, वो तुम्हारी वाइफ ने उसको एंट्री दिया हुआ है. तो ऐसा कौन आदमी हो सकता है कि जो आएगा तो तुम्हारा वाइफ ये चाय पिलाएगा, दरवाजा ओपन करेगा. और थोडंसं त्याला लक्षात आलं मी कुठल्या पॉईंटवरती बोलतो आहे ते. मग नंतर त्यांनी थोडंसं हे झाल्यानंतर त्यांनी 2-3 नावं घेतली. मग त्यातली हळूहळू पुढील इंट्रोगेशन करता ती नावं उघडली आणि मग एकावरती आमचा संशय फिक्स झाला त्यामध्ये. मग आम्ही तो झवेरी बाजारमध्ये राहत होता, त्या ठिकाणी आम्ही टीम पाठवली. तर तिथून त्यांनी कळवलं आम्हाला की हे सगळं होईपर्यंत, मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगतो पण पिरियड खूप पुढं गेला. म्हणजे पहाटेचे 3:30-4 वाजले होते. तर त्यावेळेस 3:30-4 वाजता तिथून फोन आला की साहेब तो झवेरी बाजारमधनं शिफ्ट झाला आणि ही शिफ्टेड टू MIDC. तर मग आम्ही पण गेलो आहोत. आम्ही सगळे मग पटापट MIDCला गेलो. ते घर ट्रेस केलं आणि पकडलं त्यांना. त्यामध्ये पकडल्यानंतर सर्च करत होतो तर आम्हाला मिळाले, दागिने मिळाले. त्यांनी घरातनं चोरले तर दागिने मिळाले. त्याच्या हातावरती रेघोट्या होत्या, पेनाच्या रेघोट्या होत्या. आणि नंतर मग झालं, ते लक्षात आलं आमच्या की ते 2-4 मिनटामध्येच तो फुटला आणि त्यांनी कन्फेस केलं. त्यावेळेस मी त्याला विचारलं हे पेन हे काय आहे. तो स्टोरी अशी होती की हा जो आरोपी होता तो पण त्यांच्या गावचाच होता, पश्चिम बंगालमधले होते ते लोक. आणि दूरचा नातेवाईक होता. त्याला त्यांनी ज्वेलरीमध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनात इथं आणलं होतं, ट्रेन केलं होतं. काही दिवस इथं राहत होता तो इथं राहत असताना दुर्दैवाने काही घटना घडल्या की मग जेणेकरून त्यांनी त्याला घरातनं बाहेर काढलं. घरातनं बाहेर काढल्यानंतर पण ह्याला माहीत होतं की घरामध्ये सोनं असतं, हे सगळं माहीत असतं. त्याला घरातनं बाहेर काढलं काय 8-10 दिवस 15 दिवस त्यांनी इकडे तिकडे काम केलं पण त्याला काही
जमेना. मग एक मित्राला पकडलं त्यांनी, दोघंही पकडले होते आम्ही आरोपी. मित्राला पकडलं त्यांनी, ठरवलं की असं असं करायचं. मग त्या दिवशी तो आला त्याच्या घरी. त्या बायकोने आपल्या घरातलाच माणूस म्हणून तिने आत घेतलं. आत घेतल्यानंतर ती चहा बनवायला गेली, चहा पिला यांनी. तोपर्यंत तो जो लहान मुलगा होता तो ह्याला ओळखतो. तो त्याच्या हातावरती रेघोट्या काढत होता पेनाने. आणि नंतर मग त्यांनी त्या महिलेचा खून केला आणि ते दागिनेवर घेतले त्या बेडरूममध्ये आणि निघून चालला असताना त्याचा जो मित्र होता तो म्हणला, अरे ये पहचाने का अपने को, सब बोल देगा. यांनी पटदिशीने त्याचा गळा दाबून टाकला. 2 मिनिटामध्ये त्या मुलाचा गळा दाबून मारून टाकला त्याला आणि ते पळून गेले होते. मग ह्याच्यात काय, एक तर ह्याच्यात आमचा क्रिमिनल सायकोलॉजीचा विचार झाला, ह्युमन सायकोलॉजीचा विचार झाला, सीन ऑफ क्राईम जो असतो त्याचं ऑब्झर्वेशन प्रॉपर केलं, म्हणून ही केस लगेच डिटेक्ट झाली. ह्या गोष्टी जर का आमच्या नजरेतनं सुटल्या असतात तर कठीण होतं डिटेक्ट करणं त्याच्याकडनं पण. आणि दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा तो व्हिक्टीमचे नातेवाईक जेव्हा शॉकमध्ये असतात तेव्हा त्यांच्याकडनं वधवून घेणं किंवा त्यांच्याकडनं माहिती घेणं जरा कठीण राहतं. आणि कुठं जरी लूज टॉक याच्यामध्ये तुमच्या लक्षात असेल मी काही गोष्टी लपवतो तुमच्याकडनं मुद्दाम कोणाची बदनामी म्हणून, पण ह्या गोष्टीचा त्यावेळेस पण आम्हाला विचार करावा लागतो. म्हणजे पोलिसांना बोलताना पण खूप विचारून बोलावं लागतं की व्हिक्टीमला हर्ट होता कामा नये. नाही तर आमच्या बोलणं जर का हर्ट झालं तर तो आमच्याशी बोलत नाही. बरोबर. सर, गुन्हेगारीचा शोध घेताना कुठच्याही प्रकारची असेल तर आता टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे. जागोजागी आपण प्रत्येक इमारतीत, रस्त्यावर CCTVs आहेत, सगळी सोय आहे जी तेव्हा नव्हती. सो ह्या टेक्नॉलॉजीचा गुन्हेगारी मध्ये किंवा गुन्हेगार शोधताना किती फरक पडला आहे आणि किती आता खूप फरक पडला आहे त्यामध्ये. तुम्हाला सांगतो की आता इन डिटेल्स आता ऑलमोस्ट सगळ्याच सिरियल्समध्ये वगैरे यायला लागलं आहे. TV सिरियल्समध्ये येतं, पेपर ह्याच्यामध्ये येतं. मोबाईल जसा गुन्हेगारांना फायद्याचा आहे तसा आम्हाला पण खूप फायद्याचा आहे की जेणेकरून आम्ही त्याला पेन ऑफ आणू. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 2005 साली कृष्णानंद राय म्हणून एक BJPचे MLA होते उत्तर प्रदेशमध्ये. तिथं त्यांच्यावरती मुख्तार अन्सारीची एक गँग होती मोठी. त्या गँगच्या लोकांनी AK-47 फायरिंग करून त्यांना मारलं. 400 राऊंड फायरिंग झाले त्यांना. त्याच्यामध्ये 6 का 7 लोक मेले होते. 2 पोलीस बॉडीगार्ड पण मेले होते. तर अशा परिस्थितीत एवढी भयानक केस झाली होती. UP STFनी आम्हाला त्यावेळेस इंटेलिजन्स दिला होता की यातला एक आरोपी जो डेडेड आरोपी एकदम खतरनाक, ज्यावरती 1 लाख रुपयाचं रिवॉर्ड आहे, फिरदौस नाव त्याचं, तो मुंबईमध्ये, त्याचं लोकेशन मुंबईमध्ये येतं आहे म्हणून. आणि एक पर्टिक्युलर एरिया सांगितला होता. आम्ही त्या एरियामध्ये ट्रेस आउट करत गेलो त्यांना. आणि 2-3 दिवसाच्या एफर्ट्स नंतर आम्हाला तो लोकेट होत आला जवळपास. त्यांना तसं आम्ही इनपुट देत होतो. मग त्यांची विशेष फ्लाईटने त्यांची टीम आली मुंबईमध्ये ताबडतोब. आणि आम्ही मालाडला एका शॉपर्स मॉल आहेत ना सगळे उघडीन, त्यासमोर अपोजिट साईडला त्याला ट्रेस आउट केलं. त्यावेळेस त्यांची पण टीम आमच्यावर होती. त्या फिरदौसनी त्या टीममधल्या एका कॉन्स्टेबलला ओळखलं आणि त्या लक्षात आलं, त्यांनी पटदिशीन वेपन काढून फायरिंग चालू केलं. आता परिणाम असा आहे, तुम्हाला मालाडचं परिसर माहिती आहे किती, दुपार 12-12:30-1ची वेळ आहे. 1च्या आसपासची वेळ आहे. शाळा सुटलेली असते, रस्त्यावरती वाहनं चाललेली असतात, गर्द असते. एक जरी गोळी आमची इकडे तिकडे गेली, आम्ही रिटॅलिएशन जेव्हा करतो तर तो तर मारायचा नाही, पण ते सिव्हिलियन गेला तर आम्हाला भारी पडतं ना. तरी पण आम्ही ती रिस्क घेऊन, त्याच्या गोळ्या आमच्यावर होणार आहेत त्याचं रिस्क घेऊन जे क्रॉस फायरिंग केलं त्याच्यामध्ये ही डाईड, त्याची डेथ झाली. म्हणजे इंजर्ड झाला, रिमूव्ह फ्रॉम हॉस्पिटल, त्यामध्ये तो डेथ झाली. तर तेव्हाच जे DIG लेवलचे एक ऑफिसर ते STFमध्ये होते जे आले होते, त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट पोलीस ॲक्शन मी बघितली म्हटलं की तुम्ही एवढं प्रिसाइसली केलं आहे की जेणेकरून कुठलाही सिव्हिलियन कॅज्युअलिटी न होता. त्यात त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की हा क्रिमिनल एवढा डेडेड होता की ही जेव्हा न्यूज तिकडं पोचली UPमध्ये त्यावेळेस तिथल्या लोकांनी घरामध्ये, त्यांच्याकडे एक मुहावरा येतो की घी के दिये जलाए. लोकांना एवढं त्रासले होते त्याला. असं UPमध्ये ते सगळं होतं. ते पण अशी म्हणजे ह्याच्या वेळेस आम्हाला बघा ना तुम्ही, आम्हाला एक तर आमच्या जीवाचा पर्वा करावं लागते. आमच्या ॲक्शनमुळं कोण इनोसंट माणसाची कॅज्युअलिटी होता का त्याची काळजी घ्यावी लागते. आणि एवढं करून पण शेवटी टिकेला पण धनी होतो की बाबा पोलीस एन्काउंटर. आता दुपारचे 12-1 वाजता मालाडसारख्या एरियामध्ये काय तुम्ही खोटा एन्काउंटर करू शकतो. तर थोडंसं काही ठिकाणी होत असेल, आय एम नॉट की, पण सगळेच तुम्ही ते एकाच दुर्बिणीतनं बघणं बरोबर नाही. खरं आहे. सर, आपण म्हणजे सामान्य माणसं आपण
आपण आत्ता बोललो बॉलिवूड वगैरे किंवा पोलिसांची एक इमेज, तर पोलीस हाही एक संवेदनशील माणूस असतो हे आपण कुठेतरी विसरतो आणि आपण इतर सगळ्या क्षेत्रांबद्दल वर्क लाईफ बॅलन्स आणि मग संध्याकाळनंतरची वेळ कुटुंबाला द्या वगैरे वगैरे अशा खूप चर्चा करतो. पण एका पोलीस अधिकाऱ्याला खरंच वर्क लाईफ बॅलन्स साधणं शक्य आहे का? शक्यच नाही आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये जेवढं काम आहे ना पोलिसांकडे त्यावेळेस त्याला शक्यच होऊ शकत नाही. एक अगदी बेसिक आपण घेतलं, आमचे टॉपचे तर सोडूनच द्या, आपल्याला असं वाटतं की IPS ऑफिसरचं पण लाईफ खूप चांगलं आहे, तसं काही नाही आहे. आजकाल IPS ऑफिसर्स पण एवढे ओव्हरबर्डन्स आहेत ना, खास करून मुंबईतले. तुम्ही पर्टिक्युलरली DCP झोन 1 जे आहेत, म्हणजे जे साऊथ मुंबईमध्ये बसतात, त्यांची परिस्थिती तर फार बेकार असते. कारण त्यांना CMची मुवमेंटला अटेंड असतं, गव्हर्नरच्या मुवमेंटला अटेंड राहावं लागतं, अधिवेशन चालू असेल तर तिथं, क्रिकेटची मॅच चालू असेल तर तिथं जावं लागतं. म्हणजे ते त्यांच्या पायाला कंटिन्युअस भिंगरी असते. आणि पेपरवर्क पण जेवढं कांदिवलीची जी DCP जेवढे पेपरवर्क तेवढेच त्यांना पण पेपरवर्क करावं लागतं. तर सांगायचा हेतू आहे की IPS ऑफिसर पण सुखी नाही आहेत सध्या. आणि पोलिसांवर ओव्हरबर्डन आहेच 100%. आणि खाली कॉन्स्टेबल पासून ते सब इन्स्पेक्टर सिनियर PI पर्यंत सगळे ओव्हरबर्डन्स आहेत. त्यामुळे वर्क आणि ह्याचं बॅलन्स नाही होऊच शकत नाही त्यामध्ये. म्हणून तर मग पोलिसांची नंतर तब्येती खराब होतात, मग अवाढव्य पोलीस होतात, रात्री बेरात्री खाणं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की आमचे कॉन्स्टेबल्स लोकांची जी ड्युटीचं पॅटर्न कसं आहे माहिती आहे का, 8 दिवस डे करायची, नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी ती जी डे ड्युटी आहे ती कंटिन्यू करून नाईट शिफ्टला यायचं. म्हणजे गॅप घेऊन, नाही एक गॅप घेऊन नाईट ड्युटी, आणि त्यानंतर त्यांनी परत 8 दिवस नाईट करायची. आता 8 दिवस जो माणूस रात्रभर जागतो आणि जेव्हा घरी जाऊन तो काय करत असणार, झोपणारच असणार. दुसरं झोप पण त्याला घरी लागते, काही लागते नाही लागते. फोन, आता मोबाईल आलेले आहेत तेव्हा फोनचं डिस्टर्बन्स आहे, मग त्याला झोप पण पूर्ण मिळत नाही. मग नॅचरली त्याचं फ्रस्ट्रेशन तो कुठं ना कुठं तर काढणार, तर दुसरं कुठं काढू शकत नाही. आपल्या घरच्यांवर जास्तीत जास्त फ्रस्ट्रेशन निघतं. त्यामुळं पोलिसांची फॅमिली पण काय सुखी नसतात, त्यातल्या परिणाम तो होतो. त्यामुळे तर हा एक स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे. पण ते कमी करण्यासाठी काय करावं अजून तर काही कोणाला सुचत नाही उपाय. आमचे दत्ता पडसळीकर म्हणून एक कमिशनर होते, त्यांनी तो एक इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला होता. 8 तास ड्युटी, फक्त अंमलदारांनी 8 तास ड्युटी केल्यानंतर जायचं म्हणून. पण झालं कसं आहे माहिती आहे का, आमच्या अंमलदारांना आता सवय लागली होती, ज्याची 20-25 वर्ष सर्व्हिस झाली, 8 तासानंतर घरी जाऊन करणार काय. मग तो तरी पण तो आमच्या एरियामध्येच आम्हाला दिसायचं कुठंतरी फिरताना वगैरे असं. आता तर पण ते नंतर हळूहळू ते बारगळ, कारण काम खूप आहे, कामाचं स्वरूप एवढं जास्त आहे ना की नाही होऊ शकत ते. तो वर्क इम्बॅलन्स हा राहणारच आहे. फक्त कसं त्याला सॉफ्ट करता येईल, कसं ह्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केला जावा. कधी कधी लाईटर मुवमेंट्स काही त्यांच्या आयुष्यात आणता आल्या तर त्या दृष्टिकोनातनं वरिष्ठांकडनं प्रयत्न केला जावा, एवढीच अपेक्षा आहे. सर, तुम्ही तेच म्हणालात की घरी जाऊन करायचं काय, तर तुमच्यासारख्या एवढ्या कर्तव्यदक्ष बिझी अधिकारी जेव्हा रिटायर होतो तेव्हा ऑन अ लाईटर नोट, तेव्हा काय फिलिंग असते आणि घरच्यांची पण काय फिलिंग असते? नाही, त्याच्यामध्ये ना माझ्या बाबतीमध्ये आय एम व्हेरी लकी, कारण ना माझं ट्रान्सफॉर्मेशन खूप स्मूथ झालं. एक पोलीस ऑफिसर टू रिटायर्ड पोलीस ऑफिसर, हे ट्रान्सफॉर्मेशन माझं खूप कधी कधी दैव माझं. माझी ट्रान्सफर नाशिकला झाली आणि 1 वर्ष मी नाशिकला होतो. ती ट्रान्सफर झाल्यानंतर थोडंसं दुःख झालं मला, पण त्याच्यामुळे असं झालं की मी तिथे गेलो, पोलीस ऑफिसर नव्हतोच ना माझ्याकडे गाडी ना कॉन्स्टेबल. ते आम्ही त्या प्रेमायसेसच्या आतमध्ये राहायचो, फक्त युनिफॉर्म फक्त अंगावर होता, पण आय वॉज नॉट पोलीस, मी तिथं लेक्चरर झालो होतो. त्यामुळे ते पोलीस भूमिकेतनं मी ऑलरेडी रिटायर झालो होतो असं म्हणायला हरकत नव्हतं. आणि ते 1 वर्ष त्यानंतर. आणि दुसरी गोष्ट अशी की माझी एक वैयक्तिक अशी धारणा आहे की जो बदल आहे आपल्या आयुष्यात घडतो तो आपण लवकर ॲक्सेप्ट केला पाहिजे. आपण त्याला रेजिस्टन्स करत बसता कामा नये. काही गोष्टी निसर्गाप्रमाणे होणार असतात, त्यामुळे काही गोष्टी आपल्या याच्याप्रमाणे होतात, तो ॲक्सेप्ट करा बदल. मोठी मुलं नंतर आपल्याला कदाचित विचारणार नाही, तो ॲक्सेप्ट इट. तुम्ही जर का जास्त रेजिस्टन्स करायला गेला आणखीन वाढत जातं ते. तसं आता आपण रिटायर झालेलो आहे, आता पूर्वीसारखं आपलं तामझाम राहणार नाही, लोक आपल्याला त्याप्रमाणे त्या दृष्टिकोनातून बघणार नाही, आपल्या फोनला कोण त्या दृष्टिकोनातून महत्त्व देणार नाही, हे सगळं ॲक्सेप्ट करायचं. दुसरी माझी पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या बाबतीत अशी घडली की मला थोडंसं, मी पोलीस खात्यामध्ये असतानाच मी सामाजिक कार्याकडे झुकलेलो होतो आणि सामाजिक कार्य करत होतो. पोलीस स्टेशन, मी मगाशीच तुम्हाला एक ते माधवी गोंडबोरेबद्दल जे उदाहरण दिलं ते तसंच होतं की ती मुलगी, मी साकेनाका पोलीस स्टेशनला सिनियर PI म्हणून होतो आणि मी सामाजिक कार्य बऱ्यापैकी करत होतो, लोकांना मदत करणं, त्यामुळे लोकांचा माझा संपर्क चांगला होता. तर
त्या मुलीचं एक पेपर कटिंग मी वाचलं होतं की त्या साकीनगरला स्लम एरियामध्ये राहणाऱ्या एक मुलीने असं गोल्ड मेडल मिळवलं. अरे म्हटलं आपल्या एरियात राहणारे आपण भेटलं पाहिजे तिला. मग त्या रिपोर्टरचं नाव काढलं, त्याला फोन केला की यार म्हटलं हिचा नंबर दे मला. मग तिला मी फोन केला, ती घाबरली. पोलिसचा फोन आला म्हटल्यावरती ती आपल्या आईला घेऊन आली माझ्यावर. आले सगळे, त्यांना बसवलं. तिला म्हटलं तू कसं काय अचीव्ह केलं हे. मग ती खेळत होती चेस आणि बॉक्सिंग. हा एकतर वेगळा खेळ आहे. चेस बॉक्सिंग म्हणजे असं होतं की 3 मिनिटं चेस खेळायचा म्हणजे बुद्धिमत्तेची कस लागणार, आणि 3 मिनिटं बॉक्सिंग म्हणजे तुमचं फिजिकल. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं. तर दॅट इज अ बिग अचीव्हमेंट. राहत होती आपल्या तिचे वडील एक्सपायर झाले होते, आई एका शाळेमध्ये काम करत होती. तर मग माझी चांगली ओळख झाली. त्यांना सांगितलं मी तुम्हाला काही पुढं मदत लागली तर आय विल हेल्प यू, काय असेल तर सांग मला तू त्याप्रमाणे. आणि मी तिला आमच्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्रमात बोलवायचं, प्रत्येकाला इंट्रोड्यूस करायचो. तर आमच्या साकीनाकाच्या हद्दीमध्ये नहार अमृत शक्ती म्हणून एक हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे जिथं बरेच श्रीमंत लोक राहतात. त्यांच्या पण आम्ही मिटिंग घ्यायचो. तर त्या मिटिंगमध्ये मी महिलांची एक मिटिंग घेतली होती. त्या मिटिंगमध्ये हिला माधवीला बोलवलं होतं आणि त्यांना इंट्रोड्यूस करून दिलं होतं की म्हटलं बघा अशी अशी इथं राहते. आणि ते मी इंट्रोड्यूस करून दिल्यामुळे त्यांना थोडंसं आणखीन हे झालं. मग ते एकमेकाशी जोडले गेले. मग त्यांना त्या तिथल्या महिलांनी तिला आर्थिक मदत करायला सुरुवात केली. शाळेची कॉलेजची फी भरणं, बाकीची फी भरणं, ती त्यांना फिजिकल फिटनेस. त्यानंतर आम्ही पण आमच्या कॉन्टॅक्टमधनं ते हळूहळू त्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्या ओळखीच झाली सगळ्यांची. आमची मानसकन्या झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि मग तिला आम्ही मदत करा म्हणजे त्यावेळेस बऱ्यापैकी मदत केली होती. मी तिला 2 टुर्नामेंट्समध्ये मदत केली होती. आणि नाव शी इज स्टार नाव. आता ती सेटल झालेली आहे. तर म्हणजे सामाजिक जर का तुमच्याकडे जाणीव असेल थोडीशी तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणून मी रिटायर झाल्यानंतर ताबडतोब भारत विकास परिषद म्हणून एक संस्था आहे जी 1963 साली स्थापन झालेली आहे. त्या संस्थेचं विलेपार्ले शाखेचं अध्यक्षपद मला देण्यात आलं. आणि सुदैवाने 2 वर्षामध्ये मी चांगलं काम केलं. आणि ती आमच्या एक वेस्ट रिजनमध्ये टॉप ब्रांच झाली एक. आणि मग त्यामध्ये मला स्वतःला इंटरेस्ट निर्माण झाला. मी पूर्ण 24 तास त्यातच आता इन्वॉल्ड आहे. आता मी मुंबई कोकण ब्रांचचा अध्यक्ष म्हणून काम करतो. आमच्या आता मी पूर्वी एका ब्रांचचा अध्यक्ष होता, तर 34 ब्रांचचा अध्यक्ष आहे. त्यामुळे 34 ब्रांचचं कामकाज बघता मला वेळ जातो आपोआप. त्यामुळे मी आता सेवानिवृत्त झालो असं मला अजिबात वाटत नाही. फक्त माझं एक पॅशन संपलेलं आणि दुसऱ्या पॅशनकडे काम करतोय. त्याच हिरिरीने त्याच उत्साहाने मी आता पण काम करतोय असं म्हणायला हरकत नाही. सर, मुंबई पोलीस दलात तुम्ही एवढे वर्ष काम केलंय, तर मुंबई पोलीस दलात कोणते बदल व्हायला हवे असं तुम्हाला वाटतं? पोलीस म्हणजे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पहिली गोष्ट तर डायरेक्ट तुम्ही पोलीस दलामध्ये बदल करण्यापेक्षा आपल्या प्रशिक्षण परिस्थितीमध्ये बदल करायला थोडीशी वेळ लागेल. 8-10 वर्षानंतर जेव्हा चांगले अधिकारी न्यायाला निर्माण होतील त्यामुळे पोलीस आपोआप चांगलं होत जाणार आहे. आता पोलिसांना पगार पण चांगले आहेत त्यांचं. आणि जी आता चांगल्या महिला पण पोलीस अधिकारी खूप चांगल्या घराण्यातल्या यायला लागले आहेत. जेवढं शक्य असेल तेवढं वर्कलोड कसं कमी करता येईल हा विचार केला पाहिजे. पोलीस स्टेशनचा एरिया जो आहे ना खूप मोठा आहे सध्या. काही पोलीस स्टेशन त्याची छोटी छोटी पोलीस स्टेशन बनवायला पाहिजेत की जेणेकरून त्याचा कंट्रोल पण चांगला राहतो. हद्द कमी करायला पाहिजे जेणेकरून कंट्रोल पण त्यांचा पोलिसांचा राहतो. नागरिकांना पण न्याय लगेच मिळतो. त्यांचे ऍप्लिकेशन्स असतील हे असतील. त्याच्यानंतर पोलिसांना इतर जे कामं दिली जातात म्हणजे पूर्वी पोलीस म्हणजे चोऱ्या माऱ्या खून दरोडे ह्याच्या बाबतीत सीमित होतं. आता तसं नाही आहे. आता तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर पोलिसांकडनं सर्टिफिकेट आणावं लागतं की यांच्यावर काही गुन्हे नाहीत काय नाही. ते परत त्या पोलिसांना सगळं चेक करत बसावं लागतं. पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम आमच्याकडे देण्यात आलेलं आहे. नंतर दारूबंदी खाते असून पण दारू बंद झालं पाहिजे ते आमच्याकडे आहे. त्यानंतर महानगरपालिका आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याचं बजेट पण खूप मोठं आहे. असं असून पण तुमच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम होता कामा नये ह्याची जबाबदारी पण इनडायरेक्टली पोलिसांवरती. समजा एखादा अनधिकृत गळा पडला उद्या पडला आणि त्यात काही कॅज्युअलिटी झाली तर तो बीट ऑफिसर आणि बीट कॉन्स्टेबलला जबाबदार धरला जातो. तिथं आग लागली काही झालं तर त्या बीट ऑफिसरला अरे बाबा BMC आहे ना. पण हे सगळ्या जबाबदाऱ्या ज्या पोलिसांवर टाकल्या जातात ते थोडं कुठंतरी यामध्ये आमचे ब्युरोक्रॅट्स काही करू शकणार नाही. कारण गव्हर्नमेंटने याच्यामध्ये विचार करायला पाहिजे की प्रत्येक डिपार्टमेंटला त्याची एक काहीतरी जबाबदारी तुम्ही आखून द्यायला पाहिजे. आणि त्या समजा एखादा गळा पडला आणि त्या BMCच्या ऑफिसरला तुम्ही जबाबदार धरा, पोलिसांना कशाला जबाबदार धरताय? पोलिसांच्या मग तसं असेल तर कमीत कमी पोलिसांना अधिकार द्या की एखादं अनधिकृत बांधकाम होत असेल तर ते थांबवण्याचे अधिकार पोलिसांना पण द्यावे. ते अधिकार नाहीत पोलिसांना. मग आम्हाला काय जास्ती असतं मग आम्ही BMCला कळवतो. BMC अधिकार त्याच्यावर कारवाई करते नाही. दॅट इज डिफरंट थिंग. सो सांगण्याचा हेतू जर का बदल करायचे असेल तर असे सगळ्या दृष्टिकोनातून बदल करावे. सगळ्या
डिपार्टमेंटनी एकमेकाशी कोऑर्डिनेशन कोऑपरेशन करून काम करावं हे अपेक्षित आहे, 100% अपेक्षित आहे. पण जबाबदारी फिक्स झाली पाहिजे कुठेतरी. बरोबर. म्हणजे एकाच गोष्टीसाठी तुम्ही 2-2, 3-3 डिपार्टमेंटला जबाबदार धरू नका. खरंय. उद्या समजा एखाद्या ठिकाणी खून झाला तर पोलिसांनाच जबाबदार झाला, त्यासाठी BMC ला जबाबदार धरलं जात नाही. ही जबाबदारी जशी फिक्स आहे तशी बाकीची पण जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. बरोबर. क्लॅरिटी पाहिजे. क्लॅरिटी पाहिजे एकदम. सर, एवढ्या वर्षाच्या तुमच्या सेवेत एखादा प्रसंग जो तुम्हाला कधी न विसरता येण्यासारखा आहे? तसे बरेच प्रसंग आहेत की जे अजून पण माझ्या लक्षात आहेत चांगल्यापैकी. बरेच घटना घडतात आयुष्यामध्ये. एवढे लोक येतात तुमच्या संपर्कामध्ये. एक अगदीशी छोटी घटना आहे, खूप मोठी अशी नाही, पण ती अजून पण माझ्या लक्षात राहिली. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला सांगतो. एक साकेनागा पोलीस स्टेशनला असताना एक लहान मुलगा घरातनं पळून गेला होता. त्याच्या वडिलांनी कंप्लेंट दिली. वडिलांनी कंप्लेंट देताना अर्धी माहिती पोलिसांना दिली. मग हळूहळू आम्ही ट्रेस करून त्याला दिल्लीला ट्रेस झाला. तो मुलगा ट्रेनमधनं चालला असताना पुढे त्याला ताब्यात घेऊन आणलं परत. मग आल्यानंतर 2 दिवसांनी तो मुलगा आणल्यानंतर 2 दिवसांनी तो माझ्यासमोर आला. मग त्याशी त्याला चॉकलेट दिलं, गप्पा मारल्या मी त्याशी. काय त्याचे वडील तिथं बसले होते. काय मग ते वडिलांशी बोलता बोलता त्यांनी सांगितलं की त्याची बायको त्याला सोडून निघून गेलेली. म्हणजे ह्या मुलाची आई ती दिल्लीला राहते आणि ह्या लहान मुलाला आईला भेटायची इच्छा झाली होती म्हणून तो पळून गेला होता. अरे मग तू सांगून का गेला नाही? तर तो म्हणला मी सांगून गेलो तर बाप मला सोडणार नाही. तर मी त्याला सांगितलं की ह्याच्या पुढे तुला जर कधी पण जायचं असेल तर तू माझ्याकडे ये म्हटलं, आणि मी तुला तुझ्या आईला गाठ करू. आणि त्या वडिलांना विचारलं कि ये माँ को मिला तो कुछ ये है क्या? तो कोई नहीं, अगर माँ लेके जाना चाहती है तो भी लेके, लेकिन वो नहीं लेके जा रही है तो मैं क्या करूँ? त्यामध्ये मुलाचं मरण आहे त्याच्यामध्ये. मग एक 2-3 महिने झाले मी विसरून गेलो सगळं कामाच्या ओघामध्ये. त्यानंतर एक मुलगा माझ्या केबिनच्या बाहेर उभा होता, बराच वेळ उभा होता. नंतर स्टाफने सांगितलं साहेब की कोणतरी लहान मुलगा तुम्हाला भेटायचं आहे म्हणून. मला पाठवा. माझ्या आतमध्ये आलं, मला रिकलेक्ट पण नाही झालं. मग तो म्हणला मुझे मम्मी से मिलना है, एवढंच फक्त बोलला. म्हणलं किसको मिलना है? मम्मी से मिलना. किधर आहे तेरा मम्मी? दिल्ली में. मग माझ्या रिकलेक्ट झालं. म्हणलं बस. मग तो म्हणलं मला असं आहे काय? तर मग मी काय केलं, त्याच्या वडिलांना बोलवलं आणि विचारलं, म्हणलं असं काय? तो भेजने को कुछ नाही, लेकिन मेरे पास पैसा नाही करके. मग शेवटी थोडेसे पैसे त्याला दिले. म्हटलं याला पाठव, आईला भेटून येऊ दे. मग अशा घटना बरंच घडतात आमच्या बाबतीमध्ये. त्यानंतर एक महिला होती, तिचा नवरा खूप मारायचा. त्यानंतर ती घरामध्ये परिस्थिती मुलाला शाळेतनं काढून टाकलं. ती येऊन तक्रार करत होती. त्यावेळेस माझ्या बाजूला एक आमच्या एरियातले प्रसिद्ध बिल्डर बसले होते तिथं, माझ्याशी गप्पा मारत होते. मग नंतर ती ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होती ना, काय माझी त्या साकेनागामध्ये थोडीशी इमेज वेगळी होती. फार कम्फर्टेबल होतो लोकांना बोलण्यात. तेव्हा तो पोलिसांबरोबर ही बाई अशी कशी गप्पा मारू शकते? एक घरातला माणूस, आपल्या घरातला माणूस आहे वगैरे. कारण माझी इमेज तशी झाली होती त्या ठिकाणी. सगळ्यात गोष्ट म्हणजे माझ्या पोलिसांना आणि सगळ्यांना वाटायचं की मी हे सगळं करतोय, मला इलेक्शनला उभं राहायचं आहे म्हणून. इव्हन माझा जो सहाय्यक होता तो पण म्हणायचा, साहेब कशाला तुम्ही सामाजिक कार्य करताय? सोन्यासारखं पोलीस स्टेशन मिळालेलं आहे, तुम्हाला परत कधी असं चान्स मिळणार नाही. तुम्ही सामाजिक कार्य सोडून द्या, तुम्हाला काय इलेक्शनला उभं राहायचं आहे का म्हणून. आणि माझी जेव्हा बदली झाली तिथून, तर शेवटच्या दिवशी ते लगेली आम्ही एका कार्यक्रमात गेलो. तिथले MLA होते नसीम खान म्हणून, ते पण त्या कार्यक्रमात होते. त्यांनी भाषणात बोलून दाखवले, धर्माधिकारी अजून 2-3 वर्ष राहिले असते तर आम्हाला इलेक्शन निवडून येणं कठीण झालं असतं. इन्होंने दिल पे राज किया, असं त्यांचे वर्ड होते. तर ती ज्या कम्फर्टनी माझ्याशी बोलत होती त्याच्यावर, मग तिला म्हटलं क्या करणे काय? मला कुछ नाही, वो हस्बंड गया तो भी चलेगा, मेरे को लड़के को पढ़ा नाही, माझ्या मुलाला शिकवायचं म्हटले. तर मी म्हटलं ठीक आहे, कितना खर्च आहे का? मग तिने अमाऊंट सांगितली एवढं. म्हटलं ठीक आहे, मी तो लगेच म्हटलं साहेब मी देतो म्हटलं. त्या स्वतःहून म्हटला ये लड़के का जितना भी खर्चा आएगा 10वीं तक 2 महिने देने को तयार आहे. मग त्या दोघांचं कोऑर्डिनेशन करून दिलं. आणि नशिबाने मी जवळजवळ 3 वर्ष त्या पोलीस स्टेशनवर होतो. आणि त्यानंतर पण मला वाटतं 5-6 वर्षानंतर ती बाई मला कुठेतरी भेटली. तर तेव्हाच विचारलं तर नाही, आहे रेग्युलर पैसे देतो म्हणले ती. मग नंतर त्यांनी त्याला कामाला पण दिलं. सांगायचं येतो की पोलीस खात्यामध्ये ना ती जी पॉवर आहे ना, ती पॉवर जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केली ना तर खूप लोकांचे आयुष्य तुम्ही बदलू शकता. आणि मग रिटायरमेंट नंतर पण ते लोक आपल्या अजून संपर्कात राहतात. मग ते नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी ते करायला पाहिजे. एक ठीक आहे, मी प्रलोभनं असतात, एक आता प्रत्येकाने किती प्रलोभनाला बळी पडायचा हा पण आहे. लिमिटपर्यंत ठीक आहे, लिमिटच्या बाहेर तुम्ही जाऊन कुठली गोष्ट करणं, औषध पण आपण लिमिटच्या बाहेर खाणं बरोबर नाही.
तर कुठेतरी लिमिट ठेवलं पाहिजे, कुठेतरी आपण उत्तरदायित्व आहे, कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतो, हे कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दृष्टिकोनातून जर का प्रयत्न केला तरी पोलिसिंग आपोआप चांगल्या दृष्टिकोनातून होतं. सर, तुमच्या कारकिर्दीत एक फेदर ऑन कॅप आणि चेरी ऑन केक आपण म्हणू, जे तुम्हाला राष्ट्रपती पदक मिळालं, Yes. तर तुमच्या कारकिर्दीतले कोणता प्रसंग ते पदक मिळण्यासाठी महत्वाचा ठरला असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याच्यामध्ये ओव्हरऑल पिरियड बघितला जातो. साधारणपणे ते जे पदक आहे ते तुम्हाला सर्व्हिसमध्ये तुमचं रेकॉर्ड चांगला पाहिजे, तुम्हाला रिवॉर्ड्स चांगले पाहिजेत, तुमचं रेकॉर्ड आणि रिवॉर्ड, आणि त्याशिवाय तुमचं वागणं सिनियर्सकडनं वगैरे माहिती घेतली जाते. इव्हन इंटेलिजन्स ब्युरोकडनं आमचा रिपोर्ट घेतला जातो की त्याचं काही अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज काही आहेत का, असं काही सगळं घेऊन मग ते रिवॉर्ड दिलं. मला राष्ट्रपती पदक तुम्हाला माहिती आहे काय, 2010 मध्ये माझं रेकमेंडेशन झालं होतं. मी नवी मुंबईला असतानाच मला राष्ट्रपती पदकासाठी रेकमेंडेशन झालं, क्लिअर झालं होतं सगळं. मग मला दिल्लीतनं मिळतं, होम मिनिस्ट्रीकडनं फोन आला की साहेब तुमचं सायटेशन चांगलं आहे, सगळं युअर फिट कॅन्डिडेट फॉर दिस, पण तुम्हाला मी यावर्षी देत नाही कारण रिटायर्ड होणारे काही लोकांचं पण आलेलं आहे आणि पदकांची लिमिटेड संख्या असते, सो वी विल गिव्ह प्रेफरन्स टू रिटायर्ड होणाऱ्या लोकांना. म्हणून ठीक आहे म्हटलं. पण ते त्यानंतर असं अपेक्षित होतं की 2-3 वर्षांपर्यंत, पण त्यानंतर मला 9 वर्ष लागले आणि 9 वर्षानंतर मिळालं. पण झालं कसं काय, त्यामुळे माझं सर्व्हिस रेकॉर्ड व्यवस्थित 9 वर्षानंतर मिळालं. मी जॉईन केलं 1988 साली. मला पदक मिळालं 2019 मध्ये. म्हणजे हे 19 आणि ते 12 31 वर्ष माझी सर्व्हिस क्लीन ठेवावं लागली मला, किंवा क्लीन होती असणार. आणि सुदैवाने तुम्हाला सांगतो की आमच्या खात्यामध्ये रिवॉर्ड मिळवणं इज नॉर्मल. रिवॉर्ड काय जास्त एफर्ट्स न करता पण कधी कधी मिळून जातात. म्हणजे हे मला 300च्या वरती रिवॉर्ड्स आहेत. नंतर मला DG इन्सिग्निया म्हणून आहे, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटचं रिवॉर्ड आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं रिवॉर्ड आहे. रिवॉर्ड पण आमच्याकडे पनिशमेंट नसणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला एकही पनिशमेंट नाही आहे. सो दॅट आय थिंक दॅट इज माय बिग अचिव्हमेंट. कारण आम्हाला पनिशमेंटला काही कारण लागत नाही. मग कुठेही काही झालं घडलं, दुसऱ्याने काही केलं असेल तर इकडे आम्हाला पनिशमेंट मिळते. सो देवाच्या कृपेने त्यातनं व्यवस्थित झाली माझी सर्व्हिस. सो हा रेकॉर्डमध्ये व्यवस्थित क्लीन असल्यामुळे तो एक सर्वोच्च मान असतो आमच्याकडे, राष्ट्रपती पदक, तो मला मिळालेला आहे. सामान्य माणसाच्या नजरेत पोलीस अधिकारी बॉलिवूडने 2च प्रकारचे दाखवले, एक तर एकदम सिंघम, नाहीतर कोणीतरी करप्ट माणूस. तर ही दरी जी आहे की आपल्याला स्क्रीन, सोशल मीडियामुळे जे पोलीस अधिकारीचं चित्र सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर दिसतं आणि खरा पोलीस ऑफिसर, तर ही दरी कशी भरून काढता येईल? नाही, याच्यामध्ये बॉलिवूडने तर खूप पोलीस खात्याचं खरं जास्तीत जास्त बदनामी बॉलिवूडमुळे झालेली आहे. रिअल म्हणजे एवढी बदनामी झाली की जसं आपण एखाद्या विलनला बघितल्यानंतर रस्त्यामध्ये त्याच्याबद्दल आपल्याला चीड निर्माण झालेली असते की विलन आहे, तसं त्यांनी आमच्या पोर्ट्रेट केला. आता सिंघमचा तुम्ही उल्लेख केला, सिंघमसारखे जो सिनेमा यायला लागले त्यानंतर थोडीशी छबी आमची सुधारत गेली. पण रिअल पोलीस ना सिंघमसारखा असतो ना ते दाखवतात त्या टाईपचा असतो. हा पोलीस सर्वसाधारण माणसाप्रमाणेच असतो. त्या ठिकाणी त्याला उलटं, इनफॅक्ट मी तर सांगतो, तुम्ही सर्वसाधारण लोक जे असतात ते कायद्याला जेवढं बांधलेलं नसतात तेवढे आम्ही कायद्याला बांधलेलं असतो. आमच्याकडे एवढे रिस्ट्रिक्शन्स असतात ना की आम्हाला पहिला कायदा खूप प्रामाणिकपणे तो पाळावा लागतो. त्यामुळं आमच्या मुवमेंटवरती किंवा जेव्हा पिक्चरमध्ये दाखवतात तसं करता येत नाही की जेणेकरून कोणालाही आणून अरेस्ट केलं हे केलं असं होत नसतं. ते कोणालाही मारता येत नसतं, मारायचे पण अधिकार आम्हाला नसतात. त्यामुळं रिअल पोलिसिंग फार वेगळं होतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की ज्यावेळेस कंप्लेंट द्यायला एखादी महिला येते त्यावेळेस ती अशा अपेक्षेने येते की जसं पिक्चरमध्ये आता मी एखाद्याने मला त्रास दिलाय, माझ्या नवऱ्याने मला त्रास दिलाय, तर तिने पोलिसांनी येऊन ताबडतोब त्याला आता मारलं पाहिजे माझ्यासमोर, अशी तिची अपेक्षा असते. तर त्या तशा अपेक्षेनेच लोक येतात की आमच्या कंप्लेंटवरती ताबडतोब झालं. आणखीन एक भयानक प्रकार काय असतो, पर्टिक्युलरली मिसिंग कंप्लेंट, जे लहान मुलं हरवलं जातात त्यावेळेस त्यांना जसा बॉलिवूडचा तपास होतो ना तसा टाईपचा तपास अपेक्षित असतो. आणि इथं बघतात तर हा पोलीस समोर बसलेला तो ढिम्म पोलीस आहे, तो हलत पण नाही. मग त्यांचं चिडच होते की अरे आमच्या मुलगा किंवा मुलगी आमची हरवलेली, हा माणूस काहीच करत नाही. तसं नसतं आमच्याकडे एक तो जो कंप्लेंट घेणारा, तो कंप्लेंट घेतल्यानंतर ते वायरलेसच्या माध्यमातून ती सगळीकडे प्रसारित केली जाते. प्रत्येक गोष्टीसाठी काही स्क्वॉड्स असतात त्यांचे, ते बॅक ऑफ ह्याच्यामध्ये तेच काम करत असतात. पण ते कंप्लेंटला कधी कधी वाटतं की हेच काहीच करत नाही, हा माणूस स्वतः, त्यांच्यापेक्षा असेल ह्या पोलीस ऑफिसरनीच उठून आता लगेच शोधायला सुरू करावं. तसाच एक इन्सिडेंट मी समजा सांगतो. मी 1992 साली DN नगर पोलीस स्टेशनला पोस्टिंगला होतो. माझी 8-8:30 वाजता ड्युटी संपवून मी बाहेर पडलो तर जस्ट बाहेर एक चांगल्या घराण्यातला माणूस
अक्षरशः ओक्साबोक्सी रडत होता. मी त्याला म्हटलं, जाऊन विचारलं काय झालं. तो म्हणतो माझी मुलगी हरवली आहे म्हणतो, 4-5 वाजल्यापासून घरातनं गेली, ती काही मिळत नाही आहे. मग कंप्लेंट आहे म्हणलं. कंप्लेंट दिलं, काही नाही झालं. माझ्या लक्षात आलं की त्याला जी अपेक्षा होती तीच आहे. मी परत आत आलो, त्याला बसलो, त्याच्याशी बोललो. त्या मुलीचं नाव आहे सभा चंदानी, पूजा सभा चंदानी. आता ती मोठी झाली ना. तर त्यानंतर त्यांचे नातेवाईक हळूहळू यायला लागले पोलीस स्टेशनला. मला आता घरीच पण जाता येईना. मग त्यांना समजावून सांगितलं सगळ्यांना की बाबा तुम्ही आता घरी जा, आमच्याकडनं ही मशीन. त्यांना तीही पद्धत समजून सांगितली कशा पद्धतीने. त्यांना वायरलेस याच्यावरती आम्ही जो वॉकी टॉकी याच्यावरनं जो मेसेज प्रसारित करतो तो त्यांना ऐकवलं. त्याच्यानंतर ते थोडेसे पॅसिफाय झाले आणि म्हटलं आपण उद्यापासून बघू याच्यामध्ये. मग दुसऱ्या दिवशी सिनियर ऑफिसरच्या समोर उभं केलं. ते प्रेशर खूप होतं आणि ते त्याची एक नातेवाईक त्यावेळेस एक आफ्टरनून म्हणून एक पेपर निघत होता, न्यूजपेपर. त्या आफ्टरनूनमध्ये जॉबमध्ये असल्यामुळे त्यांनी त्यामध्ये आमच्या मुंबई पोलिसांच्या विरुद्ध खूप लिहिलं होतं की पोलीस काही काम करत नाहीत, एक लहान मुलगी हरवलेली असून काही प्रयत्न केला जात नाही वगैरे वगैरे. आणि मला त्यावेळेस आठवतं की त्यावेळेस सुनील दत्त हे MP होते त्यावेळेस त्या भागातले. ते स्वतः पोलीस स्टेशनला आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की कसंही करून ह्या मुलीला शोधून काढा वगैरे. मग ॲक्च्युली ती माझी केस संबंधित नव्हती, पण ते थोडंसं मी सिंपती दाखवल्याने हे झाल्याने कदाचित त्या नातेवाईकांनी माझं नाव रेकमेंड केल्यामुळे मग सिनियर PIंनी मला सांगितलं की अरे तू आता हँडल कर ही केस, त्या ऑफिसरपेक्षा यू लुक आफ्टर दॅट. मग त्यानंतर मी एक टीम तयार केली. आम्ही शोधायला सुरुवात. त्या काळात काही CCTV नव्हते, मोबाईल नव्हते. शोधायला फार कठीण परिस्थिती होती त्यामध्ये. मुलींचा जो फोटो होता त्या फोटोवरनं ती मुलगी प्रत्यक्षात भेटली तरी आम्ही आयडेंटिफाय करणं कठीण होतं. पण तरी पण हळूहळू माहिती काढत गेलो. 3 दिवस रात्री त्यांचे नातेवाईक पण अर्थात आमच्याबरोबर 7 ते 8 गाड्या होत्या आणि आम्ही सगळीकडे फिरत होतो त्या भागामध्ये. एका ठिकाणी एक इनपुट असा आला की 70 नंबरच्या बसमधनं ती बाई त्या मुलीवर बघितली होती म्हणून. मग 70 नंबरची बस कुठून जाते, तर अंधेरी वेस्टवरनं ती इलेक्ट्रिक हाऊस म्हणून कुलाब्याला आहे तिथं जाते. मग आम्ही कुलाब्याला गेलो. कुलाब्याला त्या ठिकाणी ताजमहाल हॉटेलच्या आसपास वगैरे जे भिकारी असतात त्यांना चौकशी करायला सुरुवात केली. तर काही हे 2-5 रुपये मिळाले या आशेने हां मी बघितलं इकडं चला तिकडं चला असं पण चालवत होतं. म्हणजे आमचे खूप असे एफर्ट्स वाया जात होते त्यातनं काही. पण असं करता करता शेवटची 5व्या दिवशी आम्हाला माहिती इकडनं थोडीशी माहिती तिसऱ्या दिवशी माहिती मिळाली. त्या बाईचं वर्णन मिळालं. मग त्याच्यावरनं मी स्केच काढलं होतं. आणि त्या स्केचच्या काढल्यानंतर त्या बाईचं, ज्या बाईने तिला पळवून नेलं होतं, एक तर कन्फर्म झालं होतं की एका बाईबरोबर ती मुलगी आहे. दुसरं एक कन्फर्म तिचं स्केच असल्यामुळे थोडंसं आम्हाला आणखीन एक लीड मिळाला. त्यानंतर मग माहीमच्या दर्ग्याला आम्ही आलो. त्या ठिकाणी माहीमच्या दर्ग्याच्या इथं शोधत असताना आमचा ग्रुप लक्षात आलं. सगळ्यांना शोधत असताना एक मुलगी तिथं कुणीतरी सोडली होती लांब. त्या माझ्यावरती जे वडील होते त्यांनी ताबडतोब ओळखली, जाऊन तिला मिठी मारली, रडारडी. ती मुलगी ज्या बाईने सोडली ती पळून चालली होती. तिला पकडलं आम्ही नंतर काय मग त्यानंतर पोलीस स्टेशनला घेऊन आलो. सुनील दत्त परत आले होते आणि त्यांनी आमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं. मग आफ्टरनूननी थोडीशी पॉझिटिव्ह स्टोरी चालवली होती त्यामध्ये. तर सांगायचा हेतू आहे की पोलीस काम करतात, फक्त ते जनतेपर्यंत जाता येत नाही. काही प्रत्येक गोष्टी आम्हाला जनतेला सांगता येत नसतं. म्हणजे कधी कधी आमच्यावर टीका केलेली आम्हाला माहीत असते की चुकीची टीका आहे, एकदमच दिशाभूल करणारी टीका आहे. पण वी कांट गिव्ह जस्टिफिकेशन टू दॅट. आम्हाला गप्प बसणं हे आम्हाला ते जे नियमात आहे त्याप्रमाणे करावं लागतं. त्यामुळे असे परिणाम बॉलिवूड आणि रिअल पोलिसिंग याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते आता हळूहळू ते इव्हन सिंघम जो दाखवला तो सिंघम पण खरा पोलीस नाही आहे. सर, जाता जाता आपले महाराष्ट्रात भरपूर तरुण आहेत, तरुणी सुद्धा आहेत की ज्यांना पोलीस दलात भरती व्हायचे किंवा जे नव्याने जॉईन झालेत, आता सर्व्हिस करतायत, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये जे MPSC आणि UPSCच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये आपण सामील होतो. जवळजवळ UPSCला तर 10 लाख विद्यार्थी बसतात, त्यातनं कुठे 1000 सिलेक्ट होतात. बाकीच्यांचं काय होतं असं म्हणतात प्रश्न येतो. नो डाऊट तुम्ही तो अभ्यास केल्यानंतर तुम्ही एक चांगले नागरिक होतात, कारण तो अभ्यासक्रमच असा आहे की तुम्हाला एक चांगले नागरिक घडवतो. पण त्याचबरोबर या तरुणांनी B प्लॅन पण बरोबर ठेवा. नाही तर करिअर काय होतं, ॲट द एज ऑफ तुम्ही 27-28 वर्षापर्यंत प्रयत्न करता, मग तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस पण मिळत नाही, इतर ठिकाणी पण सर्व्हिस मिळणं कठीण राहते. त्यामुळं प्लॅन A नॅचरली फुल जोर लावून तुम्ही प्रयत्न करा MPSC UPSCसाठी, पण प्लॅन B डोक्यामध्ये ठेवा. समजा हे नाही घडलं, वाईट धरून चाला, चांगलंच होणार तुमचं. तर त्या दृष्टीने समजा नाही झालं आपल्याला, हे सिलेक्शन नाही होऊ शकलं, तर मग आपण प्लॅन B प्रमाणे तुमचं करिअर वाया घालू नका. दुसरी गोष्ट, जेव्हा
एवढी मेहनत करून तुम्ही याल, तुमच्या आईवडिलांची पुण्याईनी, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाने, तुम्ही केलेल्या अभ्यासामुळं जेव्हा तुम्ही या खात्यामध्ये याल, त्या खात्यामध्ये एक चांगलं काम करा. या खात्याच्या पर्टिक्युलर पोलीस खात्यामध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे. तुम्ही जेवढं काम कराल तेवढं होल वावर इज आवर असं म्हणण्याला हरकत नाही. तुम्ही जेवढं ज्या पण फील्डमध्ये तुम्ही काम कराल, काय कराल, ते सगळं तुम्हाला उपलब्ध आहे. लोक तुम्हाला चांगली, तुम्ही एकदा का चांगली मदत करत असेल तर लोक स्वतःहून त्यांना कौतुक वाटतं. एक पोलीस अधिकारी चांगलं काम करतो म्हटल्यावर लोक समोरून तुमच्या पाठीशी उभं राहतात, मदत करतात. आणि होतं कसं, मग तुमची एक चांगली इमेज बनते. नुसतं तुमची एकट्याची इमेज बनत नाही, तर त्यामध्ये तुमचं डिपार्टमेंटची इमेज बनते. मग त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न करा की सुरुवातीपासून मला सगळं मिळालं पाहिजे हा विचार थोडासा लांब ठेवून मला दुसऱ्यांसाठी काय करता येईल ह्याचा विचार तुम्ही करा. आपोआप तुम्हाला रिटर्न्स, त्याचे 10 पट रिटर्न्स मिळतील, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि तुमचे छान अनुभव आमच्याशी शेअर केलेत. जाता जाता सखी क्रिएटिव्सकडनं तुमच्यासाठी छान छोटीशी भेट. थँक्यू. संवादचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आणखीन काही शेअर करायचं असेल तर नक्की लिहा. तोपर्यंत बघत राहा मराठी मूळ संवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.